आजच्या या 4थ्या स्कंदाला सुरू करण्यापूर्वी विचार करावा लागतो की ज्यांची कृपा आपल्यावरती आहे त्या कृपेचं आपण काही ना काहीतरी कुणाला तरी त्यातलं श्रेय द्यावं लागतं. परमपूज्य सद्गुरू डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख काका आता आपल्या याचं आयोजन करणारे आमचे अण्णा, आदरणीय अण्णा बळी पाटील यांच्या ह्या प्रयत्नातून, त्यांच्या प्रेरणेतून हा यज्ञ सुरू झालेला आहे. त्या सगळ्यांना वंदन करतो. तुम्ही सुद्धा माझ्यासमोर बसलेला आहात, तुम्हा सर्वांना वंदन करतो. भगवान गोपालकृष्णांना वंदन, सर्व संतांना वंदन करून, शुकाचार्यांना वंदन करून आजच्या या भागाला आपण सुरुवात करतोय. काल आपण पाहिलेलं होतं की कपिल मुनींनी सांगितलेला सांख्ययोग की संसार जो आहे हा संसार किती भासमान आहे, स्वप्नवत आहे. त्यामुळे संसार हे दीर्घ स्वप्न आहे. त्यासाठी भगवंताच्या ध्यानाचा अभ्यास करावा असं आपल्याला भागवत शास्त्र सांगत असतं. त्यामुळं कुठलीही गोष्ट जी आहे ही फक्त शरीरानं पाळणं बरोबरची नाही, तर त्याबरोबर ती मनानं सुद्धा पाळावी लागते. शरीरानं केलेलं पाप हे एक पाप आहे, पण त्यापेक्षा मोठं पाप हे मनानं केलेलं पाप असतं. याचा विचार सतत आपल्याला भागवत करायला लावतो. म्हणून आपण पापं घडतात ती फार कमी शरीरानं घडतात. शरीरानं कोण चोरी करत नाही, पण मनानं कुणाची तरी चोरी करतं. शरीरानं द्वेष होत नाही, पण अंतःकरणाच्या मार्गानं कुणाचा तरी मत्सर आपण करत असतो. आणि याचा परिणाम एकूण आपल्या कर्मावरती होत असतो. हे सगळं कर्माची आपण संचित तयार करायला लागलेलं आहे. याचा विचार करून आपण मनानं सुद्धा ती शुद्धता जोपासणं फार गरजेचं आहे. म्हणून अंतःकरण शुद्ध व्हायला पाहिजे, म्हणजे आपल्याला या भागवताचं महात्म्य समजेल, भगवत नामाचं महात्म्य समजेल आणि आपल्या जन्माचं सुद्धा महत्त्व समजायला लागेल. जन्म कसा आहे, मुळातच म्हणलेलं आहे की दोष कशामध्ये पहा, जन्मामध्येच दोष आहे. पण मी आलोय ना आता जन्माला, तो विचार केला पाहिजे. आता मला शरीर दिलेलं आहे आणि शरीर हे मोक्षाचं उत्तम असं साधन आहे. जर विचार केला तर त्या शरीराच्या द्वारेच आपल्याला मोक्षापर्यंत जाता येतं. कुठल्याही योनीमध्ये पशु, पक्षी, प्राणी किंवा देव योनी सुद्धा जे आहेत, इंद्रादी जे देव आहेत, त्यांना सुद्धा मोक्षाचा अधिकार नाही. फक्त मानव देहातच मोक्ष प्राप्त होतो. म्हणून ज्याला पशु पक्षी आहेत त्यांना जर मोक्ष हवा असेल, इंद्रादी देवांना सुद्धा मोक्ष हवा असेल, तर त्यांना मृत्यू लोकामध्ये जन्म घ्यावा लागतो. जर असंच असेल तर मी किती भाग्यवान आहे बघा. म्हणून आचार्य जे 3 दुर्लभ गोष्टी सांगतात, त्या दुर्लभ गोष्टीतल्या तिन्हीपैकी एक आहे शरीर. जर शरीरच नसेल तर संतांचा सहवास आणि पुढचे मुमुक्षत्व ही तिसरी गोष्ट काय पुढे उपयोगाचीच नाही ना. शरीर नसेल तर संतांचा सहवास येऊन तरी काय उपयोगाचा. मनुष्य शरीर नसेल तर, नरदेह जर नसेल तर मुमुक्षत्व तरी कुठून येईल. म्हणून प्राण्यांना, पशुपक्ष्यांना तो अधिकार नाही. त्या दोन्ही देवांच्या योनी, म्हणजे देवाने पुण्य प्राप्त करून स्वर्गात जे स्थान प्राप्त केलेलं आहे, त्यांना सुद्धा भोग योनी आहेत. त्यांनी फक्त भोगायचं, त्यांना पाप पुण्य काही लागत नाही. आणि देवांचं पुण्य संपलं की त्यांना येऊ लागती माघारे मृत्यू लोका, असं ज्ञानेश्वर माऊलीने 9व्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि पशुयोनी सुद्धा नुसत्या भोगयोनी आहेत. त्यांनी खायचं, मुलांना जन्म घालायचा, द्यायचा आणि रिकाम व्हायचं आणि शेवटी मरून जायचं. आपण त्यापैकी कोणी नाही, आपण त्याच्यापेक्षा वरिष्ठ आहोत. कारण आता आपण जे मृत्यूलोकामध्ये जन्माला यायसाठी जी लोक धडपडतात, ते सगळं काम आपल्याला अगोदर प्राप्त झालेलं आहे. म्हणून रोज उठल्यावर सकाळी सुद्धा भगवंताच्या स्मरणामध्ये भगवंताचं आभार मानलं पाहिजे, त्याला धन्यवाद दिला पाहिजे की तू मला नरदेहामध्ये टाकलंस. मला रामकृष्ण हरी म्हणता येत नाही, कुत्र्या कावळ्यांना ते म्हणता येत नाही, आणि मला म्हणता येतं. मला म्हणता येतंय तर मी भाग्यवान आहे की नाही, मी इतर योनीपेक्षा श्रेष्ठ आहे की नाही. देवादिकांना म्हणून काही उपयोग नाही, कारण त्यांना उपयोग त्याचा होतच नाही. मला मात्र नामाचा उपयोग होणार आहे, मला ध्यानाचा उपयोग होणार आहे. आणि म्हणून त्यासाठीच आपल्याला हे ज्ञान प्राप्त करणं भागवत आपल्याला सांगतं. या ज्ञानाची प्राप्ती करून घ्या. आणि हे ज्ञान कसं असायला पाहिजे, क्रियात्मक असलं पाहिजे. ज्ञान क्रियात्मक म्हणजे काय, ज्ञान प्राप्त झालं जर आपल्याला समजलं तर ते वागण्यात आपण आणलं पाहिजे. जर वागण्यात वेदांत नसेल, वागण्यात जर भक्ती नसेल, तर नुसती बोलण्यात काय उपयोगाची भक्ती. आपण वेश धारण केला, टिळे घातले, माळा घातल्या, हे फक्त वेश झाला. पण आज अंतरंगामध्ये भक्ती अंतरंगामध्ये पाहिजे. समर्थ म्हणतात, अंतरनिष्ठ तितकं तरले, अंतर्भ्रष्ट ते बुडाले. म्हणजे ज्याला अंतरनिष्ठ आहे त्यांनाच भक्ती जमते. वरवरचा जो वरचा भाव जो आहे, तो वरता देखावा काही उपयोगाचा नसतो. फक्त त्यामध्ये काय असतो, दंभ होण्याची शक्यता असते. आणि म्हणून इथं म्हणलेलं आहे,
शब्द स्तरावर असणाऱ्या ज्ञानाला काही किंमत नसते. माझ्यासारखे किंवा आणखीन कोण आहेत, मी समजतो. मला बडबडून बडबडून मला जर ज्ञानाच्या प्राप्तीचा मी विचार केला नाही, ते ज्ञान जर मी क्रियेत आणलं नाही, माझ्या वागण्यात आणलं नाही, तर बोलून आणि अभ्यास करून त्याचा उपयोग काय आहे, हा मुद्दा फार महत्वाचा आहे. आणि आपण ऐकलं आणि ऐकलेलं जर आपण जर ते वापरात आणलं नाही, तरी त्याचा उपयोग नाही. ऐकून तरी करायचं काय आहे, ऐकलेलं वापरात आणलं पाहिजे. आणि ज्यावेळी आपण वापरात आणतो, ते ज्ञान आचारात आणि विचारात उतरलं पाहिजे. म्हणजे जेव्हा ते क्रियात्मक होतं, त्याला म्हणायचं हा प्रॅक्टिकल परमार्थ म्हणायचा. नुसता शब्दाचा परमार्थ काय करायचा आहे, परमार्थ जगता आला पाहिजे, साधना जगता आली पाहिजे आपल्याला. परमपूज्य डॉक्टर काकांचं एक वाक्य आहे, जीवनामध्ये साधना करणाऱ्यांची संख्या खूप आहे. काही पारमार्थिक साधना करणारे पुष्कळ लोक आहेत बरं का. काही तीर्थयात्रा करतात, व्रतवैकल्य करतात, नाम घेतात, ध्यान करतात. जीवनात साधना करणाऱ्यांची संख्या पुष्कळ आहे, पण साधनेमध्ये जीवन व्यतीत करणारे फार विरळ आहे. ज्याने साधनेमध्ये जीवन व्यतीत केलं म्हणजे त्याची साधना जीवनाभिमुख झाली, जीवनात ती उतरली. त्याचा चालता बोलता परमार्थ असतो, तो चालतो ती देवाची प्रदक्षिणा असतो, त्यांची झोप ही समाधी असते, त्याचं बोलणं हे एक प्रकारचं वेदाचे उच्चार असतात. हे जर विचार करायला आपण जर गेलो तर ते ज्ञान क्रियात्मक झालं असा त्याचा अर्थ आहे. म्हणून ज्ञान शब्दस्तरावर राहता कामा नये, फक्त विचाराच्या स्तरावर राहता कामा नये, तर ती रोजच्या जीवनात वापरता आलं पाहिजे. मी खरंच वारकरी आहे, मी खरंच वैष्णव आहे ना, तर तो वैष्णव जगाला दिसला पाहिजे. वैष्णवाची काही लक्षणं बघा, ह्या माणसाकडे बघून आपल्याला कळायला लागतील. असं समजायला लागले ना तरच त्यातून उपयोग होतो, अन्यथा त्याचा आदर्श कसा होईल. आता बऱ्याच वेळा उलट होण्याची शक्यता असते. म्हणून वैराग्य किंवा विवेक नसेल आपल्या ज्ञानात, तर त्या ज्ञानाला अर्थ काय राहायला सांगा बघू. हळूहळू या संसाराबद्दलची आसक्ती, या भोगवासनेबद्दलची ही जी स्थिती आपली आहे, त्यातून हळूहळू बाहेर पडण्याची सुरुवात आपण केलीच पाहिजे, ती विचारां केली पाहिजे. म्हणून शास्त्राने 4 पुरुषार्थ मांडलेले आहेत. 4थ्या स्कंदाची सुरुवातच करताना 4 पुरुषार्थाचा उल्लेख केलेला आहे. 4 पुरुषार्थ आहेत, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. 4 पुरुषार्थ आहेत बघा, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. ह्या 4 पुरुषार्थावर समाजाची जडणघडण होते. 4ही पुरुषार्थ आपल्याला उपयोगाचे आहेत. 4पैकी एक नसेल ना तर कुठंतरी कमतरता राहून जाते त्यामध्ये. म्हणून काय करावं, धर्म म्हणजे नीतिमत्ता सांभाळली पाहिजे. धर्म म्हणजे सदाचार आहे. सदाचार म्हणजे रोज काय आपण काय, जगी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जगी वंद्यते सर्व भावे करावे, हा धर्म आहे. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, हा उदासपणा जो आहे हा धर्मातला आहे. जोडून या धन त्यातला हा एक पुरुषार्थ आहे. म्हणून धर्मानं मिळवलेलं जे असतं त्या धर्माचे शास्त्राच्या ज्या काही नियम आहेत त्याप्रमाणे जगावं. आणि ज्याने धर्म पाळला त्याचं रक्षण धर्म करतो, असं एक संस्कृत सुभाषित आहे. धर्म पाळणाऱ्याचं रक्षण कोण करतं, धर्मच करतो. किती ताकद आहे बघा त्यामध्ये. आता अलीकडं विमा कंपनीनं सुद्धा एक काढलेलं आहे बघा, म्हणजे पैसा वाचवा, पैसा तुमचा रक्षण करेल. त्याने हे कुठं सुचले, त्यांना त्या धर्माच्या या सुभाषितावरून सुचलेलं आहे. ते म्हणतात धर्माचं पालन करा, धर्म तुमचं रक्षण करेल. धर्माचं रक्षण जर करायचं असेल तर धर्म पाळला पाहिजे, आचारात आला पाहिजे, शास्त्र वाचलं पाहिजे, शास्त्र ऐकलं पाहिजे, कसं वागावं, कसं जगावं, काय विधी आहेत, काय निषेध आहेत. विधी म्हणजे काय करावं, निषेध म्हणजे काय टाळावं, हे कळलं पाहिजे आपल्याला. यासाठी विवेक वापरला पाहिजे. विवेक कशासाठी आहे, हे एक बरोबर, हे चूक आहे, हे सार आहे, हे असार आहे, असा विवेक सांगणारा जो असतो तो धर्म असतो. म्हणून धर्म हा एक श्रेष्ठ दर्जाचा पुरुषार्थ आहे. म्हणून त्याला पहिल्यांदा स्थान दिलेलं आहे. जन्मताच धर्माला आपण त्या ठिकाणी हिंदू धर्म, इस्लाम धर्म, बौद्ध धर्म असा अजिबात उल्लेख नाही. धर्म म्हणजे जगण्याची, वागण्याची एक कला किंवा शास्त्र आहे. ते कसं जगावं ज्यामुळे सुखाची प्राप्ती होईल. म्हणून धर्माप्रमाणे वागायला लागलो, धर्माच्या नियमाप्रमाणे जगायला लागलो तर तोच धर्म आपल्याला आपलं जीवन सुखी करण्यासाठी उपयोगी पडत असतो. म्हणून धर्म हा पहिला पुरुषार्थ मांडलेला आहे. दुसरा पुरुषार्थ आहे बघा, अर्थ. अर्थ म्हणजे आपण जे प्राप्त करतो, प्रापंचिक गोष्टी आहेत ना, मिळवतो, पैसा मिळवतो, संपत्ती मिळवतो, सोनं नाणं प्राप्त करतो, शेती वाढवतो, या सगळ्या गोष्टीचा उपयोग अर्थमध्ये येतो. अर्थ पण पाहिजे आहे. जर अर्थ नसेल ना तर त्या माणसाला कोण विचारते सांगा बघू. ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांना कोण किंमतच देत नाही जगामध्ये. म्हणून पुरुषार्थ आहे. पुरुषार्थ म्हणजे कमवण्याची गोष्ट.
जी जन्माला आल्यानंतर नरदेहामध्ये जी कमवायची गोष्ट असते त्याला पुरुषार्थ म्हणतात. आणि कमवण्यामध्ये 4 गोष्टी सांगितलेत. पहिली गोष्ट धर्म, दुसरी गोष्ट अर्थ. म्हणून कष्ट केले पाहिजेत, पैसा कमवला पाहिजे, व्यवस्थित आपल्या भविष्याची सुद्धा व्यवस्था त्यातून करावी, भविष्याचाही विचार करावा. मला किती वर्ष आयुष्य आहे हे ठाऊक नाही, पण तरी सुद्धा मला खूप आयुष्य आहे असं समजून त्या थोडं का असना काटकसरीनं जगून पुढच्यासाठी आपण काहीतरी ठेवलं. हे संग्रह थोडासा असलाच पाहिजे, पण संग्रहामध्ये मात्र गुंतू नये. ही मुद्दा फार महत्वाचा आहे त्यातला. म्हणून अर्थ असायलाच पाहिजे. दुसरा आहे काम. काम म्हणजे आपल्या ज्या काही विषय भोग आहेत, शब्दाचा भोग आहे, स्पर्शाचा भोग आहे, सगळे भोग आहेत, रसभोग आहे, गंधभोग, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, हे 5 विषय आहेत ना, हे भोगाचे आहेत. काम म्हणजे इच्छा. आपल्याकडे इच्छा असतात, त्या इच्छा भोगल्याच पाहिजेत ना. नाही भोगल्या तर मग त्यात कमतरता राहून जाते ना. म्हणून योग्य वेळी ते भोग भोगावेतच. अर्थ आणि काम हे भोगासाठीच आहेत 2 पुरुषार्थ. अर्थानं कमवणं आणि कामानं भोगणं दोन्ही गोष्टी आहेत. कमवणं जसं आहे तसं भोगणं पण आहे. काही माणसं भोगतच नाहीत आणि भोगत नसल्यामुळं तसंच टाकून निघून जातात. हा मुद्दा जर आपण लक्षात घेतला तर निश्चितपणे आपल्या जीवनाला एक प्रकारचा आकार देता येतो. आणि धर्म, अर्थ आणि काम आणि मोक्ष हे आपल्या आयुष्याला आकार देणारे 4 पुरुषार्थ आहेत. आणि पुरुषार्थाचा विचार करताना आपण कामाचा जो विचार करतो, बरोबर दोन जे पुरुषार्थ आहेत ना मध्ये टाकलेत बघा. अर्थ आणि काम हे धर्म आणि मोक्षाच्या मध्ये आहेत. त्याचं कारण आहे त्याच्यावर नियंत्रण असलं पाहिजे. अर्थ आणि कामाला नियंत्रण असलं पाहिजे. ते अगदी विचारपूर्वक भोग घ्या. पैशाचा भोग, इच्छेचा भोग विचारपूर्वक घ्या. किती खायचं अगोदर ठरवा. ते कोण सांगतं? धर्म सांगतो. धर्म म्हणतो असं खा, असं वागू नकोस, असा वागलास तर तुला पाप लागेल, असं वागलास तर तुला पुण्य मिळेल, हे धर्म शिकवतो. आणि कुठं पाप पुण्य आहे? अर्थ कमवताना आणि काम भोगताना पाप होण्याची शक्यता आहे. तिथंच सावध राहायला सांगतात. सावध कसं राहायचं? तर धर्मानं दिलेली जी बंधनं आहेत ती पाळायची. त्यासाठी शास्त्राचा श्रवण करायचं, शास्त्राचा अभ्यास करायचा. या अभ्यासावरून आपल्या लक्षात येईल की जगायचं कसं असतं. जगण्याची कला जर सापडली ना आपल्याला तर धन्यता प्राप्त होते. आणि ती धन्यता म्हणजे मोक्षात रूपांतरित होते. आपण चांगलं वागलो, निष्काम कर्मयोग आपला सिद्ध झाला की अशा शुद्ध पैशानं आपली चित्तशुद्धी होते. म्हणून कालच्या विवेचनामध्ये आपण पाहिलं होतं की पैसा, पापाचा पैसा घरात येणार नाही यासाठी दक्ष राहायचं कायम. कुठल्याही मार्गानं फुकटचे पैसे जर यायला लागले तर सावध राहणं फार गरजेचं आहे. आपला पुरुष जर व्यवस्थितपणानं पैसे कमवत नसेल तर घरातल्या कुटुंबियांनी त्याच्यावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे. कुठून पैसे आणता एवढे? तुमचा पगार किती? हे एवढे पैसे येतात कुठून? असा विचार आणि असा प्रश्न घरातल्या महिला मंडळाने सुद्धा विचारला पाहिजे आपल्या पुरुषाला. याचं कारण आहे की पापाचा पैसा घरात आला की घराच्या ऱ्हासाला सुरुवात झाली म्हणून समजायचं. सुरुवातच होते. आपल्याला कळत नाही कुठल्या मार्गाने पैसे निघालेले येतात. कुठला मार्ग स्वच्छ पाहिजे, म्हणजे स्वच्छ मार्गानं संपन्न जातं. इल गॉटन इल स्पेंड असा एक इंग्रजीमध्ये सुविचार आहे. हा पापाचा माल गपापाला घ्या. चुकीच्या मार्गाने जाणार, पण चुकीच्या मार्गाने. चुकीच्या मार्गाने जाताना आपल्याला जखमी करून जाते, ते आपल्याला खर्चुटून जातं. त्याच्यापेक्षा चांगला पैसा कमी असे ना, अर्धी भाकरी खाऊ पण शांतपणाने झोपू. दुसऱ्याचा कुणाचाही प्रकारची जी फसवेगिरी करून मिळवलेला कुठलाही पैसा हा वाईट आहे हे कोण सांगतं? धर्म सांगतो. म्हणून अर्थ भोगताना अर्थ मिळवताना जोडून या धन उत्तम व्यवहारे तुकाराम महाराज म्हणतात. कसा व्यवहार करायचा? उत्तम व्यवहार करून धन प्राप्त करा. म्हणजे हा पुरुषार्थ कसा कमवायचा बघा. धन मिळवायचं असेल तर व्यवहार उत्तम असला पाहिजे आपला, चोख व्यवहार. कुणीही बघू दे, मी पैसे कमवतेले जी आहे ना, आता शेतात मी काम करायला लागलोय, पैसे कमवलेले, कोण काय पाहिना? काय चोरी कोणाला लागलोय कोणाची? नाही. कष्ट करावेत. खूप कष्टासाठी आपल्याला शरीर आहे, शरीराने कष्ट करावेत. पुष्कळ श्रीमंतही व्हावं. कोण श्रीमंत व्हावं तरी बंदी कोणी काढलेली आहे? पुष्कळ पैसे. पण कुठून कमवावेत? तर धर्मानं सांगितलेल्या मार्गानेच कमवावेत. काम भोगायचं आहे, काम भोगायचं आहे ना, तर तो कसा? उत्तम मार्गानेच भोगला पाहिजे. उत्तम जोडून या धर्म उत्तम व्यवहार आहे. उदास विचारे वेच करी हा धर्म आहे. आणि जोडून या धर्म, जोडून या धन हे अर्थ आहे. काम कसा भोगायचा? तर काम सुद्धा बंदित भोगायचा. काय खायचं, काय ऐकायचं, काय पाहायचं, कशाचा रस स्वाद घ्यायचा हे ठरवलं पाहिजे आपण. याला काम भोगणं म्हणतात. भोगाच्या बऱ्याचशा वस्तू आपल्या समोर असतात, म्हणून काही करावं का?
खूप सगळं पडलेलं असतं, म्हणून काही करावं का नाही. मग कुणाला विचारायचं काय खावं काय नको, बोलावं कसं, धर्माला विचारायचं. म्हणून ग्रंथ त्यासाठी अभ्यासाचे असतात. बोलावं कसं, जेवावं कसं, सगळं शास्त्र धर्मानं मांडून ठेवलंय आपल्यापुढं. आणि म्हणून हा धर्म जर व्यवस्थित पाळला आणि अर्थने काम नियंत्रणात जर भोगलो तर निश्चित आपण मोक्षाच्या पात्रतेचे होऊ. शेवटी मोक्षाचीच प्राप्ती आपल्याला होऊ शकते. म्हणून मोक्ष प्राप्त करायचं असेल तर आपण काय करावं, तर ही गोष्ट करणं, धर्मानं ते सगळं भोगणं फार गरजेचं आहे. शेवटचा पुरुषार्थ मोक्ष म्हणजे आनंद. कसा होईल आनंद बघा, धर्माप्रमाणे मी जगलो, माझं आयुष्य संपत आलं, पुढे 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 आपण जगत गेलो ना तर चांगला हेतू ठेवून प्राप्त केलेलं सगळी संपत्ती असते. आणि म्हणून 4 पुरुषार्थाची आपल्या आयुष्याला फार गरज असते. म्हणून हा काम त्यासाठी दिलेला आहे. आपली 11 इंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय, हात पाय वगैरे सगळी 5 कर्मेंद्रिय, डोळा नाक कान ही सगळी 5 इंद्रिय आहेत. ही 5 इंद्रियानं आणि 5 कर्मेंद्रिय आणि त्यात 11वं टाकलंय मन. ते 11वं सुद्धा मन आहे. यानी भोगायचे विषय हे नियंत्रणात असले पाहिजेत. म्हणून 11 म्हणजे एकादश. एकादशी धरायचं कारण काय माहिती आहे का, एकादशी म्हणजे एकादश इंद्रियांचं नियंत्रण करणं म्हणजे मन आणि 10 इंद्रिय. ह्या 10 इंद्रियांना मनाला जर तो ताब्यात ठेवतो त्याची एकादशी व्यवस्थित झाली. आता त्या ठिकाणी कुठल्या कुठल्या ताब्यात ठेवायचं, जिभेला ताब्यात ठेवायचं, कानाला ताब्यात ठेवायचं, डोळ्यांना ताब्यात ठेवायचं, पायांना ताब्यात ठेवायचं, हातांना ताब्यात ठेवायचं. बघा कसे विचार सांगितलेले आहेत. हा जर विचार आपण लक्षात घ्यायला लागलो तर निश्चितपणे आपली एकादशी आहे ना त्यासाठी आहे. ह्या एकादश इंद्रियांचा संयम आहे. त्यामुळं धर्म हे अर्थ आणि काम धर्म आणि मोक्षाच्या मध्ये ठेवलेत. त्याला कारण ते आहे, पहिला धर्म शेवटी मोक्ष, अगोदर मध्ये अर्थ आणि काम. अर्थ आणि काम म्हणजे पैशाची प्राप्ती आणि भोग, ह्या दोन्ही गोष्टी नियंत्रणात ज्याच्या आहेत त्यानं जगणं व्यवस्थित झालं म्हणून समजायचं बघा. म्हणून धर्म हा पाया आहे आणि मोक्ष हा त्याचा कळस आहे. कळसापर्यंत पोचायचं असेल ना आपल्याला तर अर्थ कामातील जीवन मात्र काय होतं, नुसत्या अर्थाचा नुसत्या कामाचाच भोग आता चालू आहे. आता जगातली समाजातली जवळजवळ 60, 70, 80% लोक अर्थ आणि कामच फक्त विचार करतात. धर्माला पायदळी तुडवलेला आहे, मोक्ष प्राप्त होणारच नाही. मोक्ष कसा प्राप्त होईल सांगा, आनंदाची प्राप्ती सुखाची प्राप्ती फुकट कशी होणार आहे. त्यासाठी तप करावं लागतं आणि प्रपंचात असतानाच हे तप करायला लागतं. मी भ्रष्टाचार करत नाही ना, मी चुकीच्या मार्गाने कुणाचा आणत नाही ना, मी दुसऱ्याची चोरी करून काय आणत नाही ना, सगळ्या गोष्टीचा विचार करावा. एकही वस्तू आपल्याला चोरीची घरात येता कामा नये, एकही भ्रष्टाचाराची पै आपल्या हातात घरात येता कामा नये. आपल्या आयुष्यात आपलं आणि आपल्या मुलांचं नुकसान आहे म्हणून समजायचं. त्यामुळं हे जर पाळलं ना तर ते सुखाला पात्र होतात. आणि म्हणून म्हणलेलं आहे की धर्म पाया आहे. म्हणून अर्थात आणि कामात जगणारी असतात ना ती अशीच मरून जातात. काय उपयोग आहे जगण्याला, काय कुत्री मांजरं काय जगली नाहीत काय, मग ती खाल्लीत, मुलांना जन्म दिला आणि मेलीत. आपणही तसंच केलं, बाकी काय केलं. काय असं करावं की जे आपल्या बरोबर जाईल. म्हणून धर्माला विचारावं आणि अर्थ आणि काम भोगावा म्हणजे मोक्षाची प्राप्ती होते. म्हणून धनापेक्षा धर्म श्रेष्ठ आहे असं शास्त्र सांगतं. धन फार गौण आहे, धर्म श्रेष्ठ आहे. धर्म पाहताना मरण पत्करणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे जे आहेत ना, धर्मासाठी मरण पत्करलंय त्यांनी. धर्मासाठी आपण जर महाभारताचं युद्ध जरी बघितलं तर त्यामध्ये धर्मयुद्ध होतं ते. आणि त्या धर्मयुद्धाचं कारण आहे नीती नियमानं चालणारं युद्ध होतं ते. म्हणून ज्यांनी ज्यांनी धर्म पाळला, आचार सांभाळले, नीती सांभाळली त्यांना सुखाची प्राप्ती होणारच असं ठरलेलंच आहे. त्यामुळं धनापेक्षा धर्म हे श्रेष्ठ आहे आणि त्याला किंमत आता लोक कमी द्यायला लागले. पैशाला महत्व प्राप्त झालंय, पैसाच परमेश्वर झाला आहे आणि परमेश्वराला पैशापेक्षाही कमी लेखायला चालू झालेला आहे. विचार करण्यासारखा मार्ग आहे. म्हणून आपण सद्भाव ठेवावा असं भागवत शास्त्र सांगते आपल्याला. या 4th स्कंदामध्ये आपण सद्भाव असला पाहिजे. सद्भाव म्हणजे कुठल्याही जीवाबद्दलचा मत्सर करायचा नाही. आपण काम करताना जे काम करतो त्याचे हेतू शुद्ध असले पाहिजेत, शुद्ध उद्देश असला पाहिजे. कुणाला तरी अडचणीत आणणं, कपट करणं, कारस्थान करणं ह्यामुळं स्वतःच नुकसान होतं. म्हणून विचारपूर्वक जगणं फार गरजेचं. म्हणून म्हणतात की सगळी माणसं देवाची लेकरं आहेत ना. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. माऊलींचं वर्णन काय बघा, भक्ती कशाला म्हणायची, जे जे जगामध्ये भूत काय आहेत म्हणजे जे जे प्राणी आहेत त्या सगळ्या प्राण्यांच्या बाबत सद्भाव ठेवणं. सद्भाव म्हणजे प्रेमानं वागणं, हा आपला खरा धर्म आहे.
आणि तो धर्म पाळणं फार गरजेचं आहे. म्हणून सद्भाव ठेवून, समजा जर चूक जरी घडली, अधर्म घडला, तरी त्या अधर्म करणाऱ्याला पाप लागत नाही. का? हेतू शुद्ध होता ना. मग पाप कसं लागेल सांगा बघू. आपण काहीतरी चांगलं करायला जातोय आणि चुकून त्यातनं बिघडतेच, तर त्याचं पाप लागत नाही. बिघडलेलं असते म्हणून पाप लागत नाही त्याचं. बऱ्याच वेळा असं घडते. वर्गामध्ये एका टार्गेट 4 मुलं आहेत. त्या टार्गेट मुलांना आपल्या सरांना जराशी शिक्षा करायची म्हणून त्यांनी त्यांच्या खुर्चीला फेविकॉल लावून ठेवलेला होता. का? आता सर 11 वाजता वर्गात प्रवेश केला, त्यावर बसतात आणि बसले की बरोबर चिकटतात. हा प्लॅन काही टार्गेट मुलांचा होता. त्यातलं सज्जन एक पोर होतच. त्यानं बघितलं, म्हटलं हे काय करून ठेवले, आता सरांना अवघड आहे बसायचं. जेव्हा सर प्रवेश करलेत, आलेत आणि खुर्चीवर बसाय गेल्याबरोबर ते सज्जन पोरग होतं ना, त्यानं ती खुर्ची पाठीमागं ओढली. ते बसायला आणि खुर्ची ओढायला सर खालीच पडले सरळ. सरांनी म्हटलं, अरे काय करतोस, मला पाडायला आलास काय? आता त्याने केवढी मोठी चूक केली बघा. आपल्या शिक्षकांना खाली पाडलं. पण पाडलं काय? वाचवलं. म्हणजे पाडण्यामध्ये अधर्म होता, पण त्याचा पाप लागणार आहे का त्याला? नाही. का? हेतू शुद्ध होता. त्याला वाटत होतं मी शुद्ध हेतूने केलेला आहे, माझ्या शिक्षकांना मला वाचवायचं होतं. आता वाचवता वाचवता काहीतरी चूक घडली, प्रमाद घडला, तर तो माप असतो. म्हणून हेतू मात्र मनात कसा पाहिजे? शुद्ध. शुद्ध हेतून काही काम करा. आणि वाईट हेतून जरी चांगलं काम केलं तरी त्याचं पाप लागतं. गंमत आहे यातली. चांगलं हेतून काय नाही, वाईट हेतू, पण काम मात्र बघायला गेले की लोकांना वाटणार वा 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 काय मोठा माणूस आहे, दानधर्म करायला. पण हेतू काय? हेतू काय नाही. मोठमोठ्या पुढाऱ्यांना त्यांना आकर्षित करायचं होतं म्हणून मोठेपणा, भपकेबाजपणा केलेला आहे. ह्यामध्ये काय? मोठं जेवण घातलं, नाव काय दिलं? आज द्वादशीचं जेवण माझ्याकडे आहे, आज पौर्णिमेचं जेवण माझ्याकडे आहे. हेतू काय होता? तर लोकांना दाखवायचं होतं की मी केवढ्यांना जेवण घालतो, लोक तृप्त होतील, देव मात्र अतृप्त राहील. त्यामध्ये पापच घडतं, पुण्याची काय प्राप्ती होत नाही. हेतू त्याचा अशुद्ध होता. काम कसं होतं? शुद्ध. काम करताना लोकांना काय वाटलं, काय मोठा माणूस आहे हो, किती लोकांना जेवण घातलं बघा. बरोबर आहे, जेवण घालणं हे काम चांगलं. हेतू कुठला होता? हेतू ज्यांचा शुद्ध आहे तेच खरं असतं. उदाहरण दिलेत महाभारतातले बघा. हे ऋतून बसलेलं चाक आहे कुणाचं? कर्णाचं. कर्ण बेभान असा बाण सोडायला आलाय अर्जुनावरती, आणि त्याच वेळी कर्णाला शाप होता, ज्यावेळी योग्य वेळ येईल त्यावेळी तुझं चाक ऋतून बसेल. आता सगळा चिखल होता, रक्ताचा सगळा चिखल, आणि त्या चिखलामध्ये कर्णाचं चाक रथाचं ऋतून बसलं. कर्ण खाली उतरला आणि आपल्या उतलेलं चाक जे बाहेर काढत होता त्याच वेळी भगवान श्रीकृष्ण म्हणले अर्जुनाला, सोड बाण. त्यावेळी कर्ण म्हणतो, पुरुषोत्तमा कृष्णा, हे धर्मयुद्ध नव्हे, धर्माप्रमाणे युद्ध चाललंय. मी खाली रुतलेलं चाक काढायला लागलोय, माझ्या हातात धनुष्यबाण नसताना, निशस्त्र असताना माझ्यावर तुम्ही वार करायला सांगताय. आणि तो अर्जुनाला हे चुकीचं आहे. आता ज्यावेळी चुकीचं आहे म्हटलं त्यावेळी भगवंतांनी सांगितलेलं आहे. हे चुकीचं होतं का नाही? होतं. पण हेतू भगवंताचा काय होता सांगा? कर्णाला मारायला आत्ता जागा आहे, नंतर तो ऐकणार नाही. त्यावेळी कर्णाला पटवून दिलं भगवान श्रीकृष्णानं. ज्यावेळा द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं, द्यूत चुकीच्या मार्गाने खेळला जात होता, लाक्षागृहामध्ये पांडवांना जाळलं जात होतं, त्यावेळी कुठला धर्म होता तुझा? तू होतास ना त्यावेळी बघायला. त्यावेळी का धर्म तुला आठवला नाही? आता आम्हाला धर्माची भाषा शिकवायला लागलास काय? हेच आमच्यासाठी धर्म आहे. तुला मारणं हेच धर्माचं रक्षण आहे. आणि खरंच होतं, पाप्यांना मारणं हे धर्माचं रक्षण आहे. परित्राणाय साधूना हा म्हटलेलं आहे. काय शेवटी वाईट जे आहे, दुष्कृत्य करणारे जे आहेत त्यांना संपवणं, आणि साधूंचं परित्राणाय साधूना, साधूंचं रक्षण करणं, त्यासाठीच माझा अवतार आहे भगवान श्रीकृष्णाने सांगितलं. हेतू कसा होता बघा भगवानांचा? शुद्ध. काम कसं मात्र होतं? अधर्म होता. चुकीच्या ठिकाणी बाण सोडला जात होता. पण बरोबर आहे ना? पण कशासाठी? धर्म पाळण्यासाठी. द्रोणाचार्य गेले, त्याला आपण प्रश्न याच्यावर चर्चा केली बघा. द्रोणाचार्य गेले आणि असे युधिष्ठिराला म्हणायला सांगितलं, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा गेला म्हणा. आता हे म्हणणं पाप होतं का नाही? त्याला खोटं बोलायला लागलं. पण खोटं बोलणं हे धर्माच्या रक्षणासाठी होतं, म्हणून ते पाप नाही. हेतू कसा होता? शुद्ध. शुद्ध हेतूसाठी केलेलं काम पाप नसतं. मला वाटतं हे कळत असेल आपल्याला. कळते ना बऱ्यापैकी? मी बऱ्याच सोप्या भाषेत सांगायला लागलोय, आणि हे जगण्यासाठी उपयोगाचं आहे म्हणून आपण बोलायला लागलोय. आपण कुठलीही कामं करताना आपल्या मनात शुद्ध भाव असेल ना, पाप लागत नाही. चुकून काही काम होईल,
निघालोय आपण, चालायला लागलोय, देवाची प्रदक्षिणा काढायला लागलोय, एक 4 मुंग्या पायाखाली आल्या असतील. मी काय मारायला आलो होतो काय? मी कशाला आलो होतो? दत्ताची प्रदक्षिणा करायला आलोय मी. माझा हेतू प्रदक्षिणा आहे. आणि पण मुंग्या मेल्या, राम मेले असतील, मी काय करू त्याला? मी मारायला आलोय काय मुंग्या? नाही. हेतू कसा शुद्ध आहे बघा. ह्या शुद्ध हेतूने केलेलं काम पापात गणलं जात नाही. आणि अशुद्ध हेतूने केलेलं पुण्य पाप ठरतं. उलटा विचार बघा, पाप ठरत असतं. म्हणून दक्षाने सुद्धा, आता पुढे आपण बघणार आहे, दक्षाने एक मोठा यज्ञ केलेला होता, प्रजापती दक्षानं. त्या यज्ञरूपी धर्म शंकराविषयी, भगवान शंकराविषयीचा दृष्ट भाव ठेवला आणि यज्ञ केलेला होता. आता यज्ञ करणं पुण्य आहे की नाही? आहे. पण भगवान शंकरांचा अपमान, त्यांची निंदा करून तो जर यज्ञ पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असेल तर तो यज्ञ अधर्म होता. आणि त्यामुळे त्याचं रक्षण कुणालाच करता आलं नाही. दक्षाच्या यज्ञांचा विध्वंस झालेला आपल्याला बघायला मिळाला. म्हणून श्रीकृष्णाचं असत्य भाषण सुद्धा धर्म ठरलं. असत्य बोललेला, किती ठिकाणी कृष्ण खोटं बोललेले आहेत. म्हणून बोलताना सांगतात बघा, रामायण आणि महाभारत, कृष्णचरित्र आणि रामचरित्र, या दोन्हीतल्या गोष्टी आहेत. रामचरित्राप्रमाणे रामाला कसं वागावं हे रामाला विचारायचं. म्हणून रामाने जे सांगितलं त्याप्रमाणे वागा, कृष्णाने जे सांगितलं त्याप्रमाणे वागा, आणि राम ज्याप्रमाणे वागले त्याप्रमाणे वागा. बघा, राम जसे जगत होते ना त्याप्रमाणे वागा, आणि कृष्णाने जसं सांगितलंय तसं वागा. कृष्ण करतोय तसं वागू नका, नाहीतर अवघड होण्याची शक्यता आहे. 16,168 बायका करता येतील का? एक पेलं ना आपल्याला, पण त्यांनी पेलले ना. तो किती ठिकाणी खोटं बोललाय, किती ठिकाणी लोण्याचे चोरा केले, दही दुधाच्या चोऱ्या केल्या. मग त्या चोरी करतोय कृष्ण, मग आम्ही चोऱ्या करणार, म्हणूनच अगोदर सूचना केलेली आहे. श्रीकृष्ण जसा वागला तसं वागायचं नाही. मग कुणाला विचारायचं? रामाला विचारायचं. राम पुरुषोत्तम आहेत, एक वचनी, एक बाणी, एक पत्नी, हा जो त्याचा जो पुरुषार्थ होता की त्याला, म्हणून त्यांना पुरुषोत्तम राम, प्रभू रामचंद्र म्हटलेला आहे. त्यांना विचारायचं कसं जगात जगायचं कसं, आणि समाजात कसं जगायचं, कुटुंबात कसं जगायचं, रामाला विचारायचं. आणि समाजात कसं जगायचं, कृष्णाला विचारायचं. कृष्ण म्हणतोय ठकास ठट प्रमाणे वागा. समोरचा फसवतोय, लक्षात आलंय ना? फसवून येऊ नका. तुम्ही दुसऱ्याला फसवायचं नाही, पण स्वतःही फसायचं नाही, ही कृष्ण नीती आहे. आणि रामाचा प्रकार वेगळा आहे. रामात कुटुंबात कसं वागावं, बंधुप्रेम कसं असावं, पितृप्रेम मातृप्रेम कसं असावं, पत्नीप्रेम कसं असावं, याचा उदात्त आदर्श फक्त प्रभू रामचंद्र देऊ शकतात. आणि ठकास महाटक कसं बनावं, जशाच तसं वागावं, हे शिकवायला आपल्याला कृष्ण नीती उपयोगाला पडते. कृष्ण किती वेळा सुद्धा असत्य बोलला, पण तो धर्म ठरला. कृष्णाचं असत्य भाषण धर्म ठरला. आणि बरेच वेळा सद्भाव वाचून, म्हणून सद्भाव असला पाहिजे, हेतू शुद्ध असला पाहिजे. जेव्हा शुद्ध हेतू असतो ना तेव्हाच खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी शुद्ध भावनानच शुद्ध पिढी निर्माण होते. बरं काय, फार विचार करण्याची बाब आहे. आई वडील जर शुद्ध पद्धतीने वागत असतील, जगत असतील, म्हणून बरेच वेळा आपण करतो की गरोदर स्त्री असताना त्यांनी रामरक्षा स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम याचा सतत पाठ करावा, भागवत वाचावं, महाभारतातल्या कथा, रामायणातल्या कथा वाचणं फार गरजेचं आहे. हे खरे संस्कार गर्भसंस्कार आहेत. आता गर्भसंस्काराचे वर्ग बाहेर आहेत, काय शिकवतात आपण जायला काय हरकत नाही, पण खरं आहे ते आपल्या शास्त्रानं, पूर्वीच्या वेदांतानं आणि ऋषीमुनींनी सांगितलेलं शास्त्र फार श्रेष्ठ दर्जाचं आहे. आपण ते कधी बघतच नाही. गर्भारपणामध्ये कोणतं कसं वर्तन ठेवायला पाहिजे, कुणाचा द्वेष नाही, मत्सर नाही. आता ह्या सगळ्या गोष्टी चालतात काय? आतून अजूनही अडवायला लागतात त्या बायकासनी. अगं आता 7वा महिना चाललाय, या गणपतीच्या वरातीत नाचू नकोस मिरवणुकीत, असं तिला त्या गरोदर पोरगीला सांगायला लागते. काय गंमत आहे का नाही सांगा बघू? नाचायला जातात त्या. आता ह्या ठिकाणी विचार करण्यासारखी बाब आहे. आणि म्हणून ज्या ठिकाणी आई वडिलांनी असं पथ्य धर्म पाळून जर जगत असतील, आणि त्यात जर ते मूल जन्माला येत असेल, म्हणजे ज्या धर्मानं सांगितले त्याप्रमाणे, तर निश्चित ती चांगलीच पिढी निर्माण होईल, सदृढ पिढी निर्माण होईल. आई काय वाटेल ते जर खायला लागली तर त्या मुलाला सुद्धा खायची सवय लागणार, ते पण धाब्यावर जेवणार ना. तू गरोदर असताना कुठं जात होतीस? आठवड्याला धाब्यावर जात होतीस, नवऱ्याला घेऊन हट्ट करून जात होतीस. मग तुझी पोरं जी जन्माला येणार आहे ती सुद्धा असाच पैसा उधळतील. तू जर मंदिरात जात असेल आणि मंदिराच्या प्रदक्षिणा करत असेल तर तुझं मूल सुद्धा जन्माला येणार, मंदिरातच जाणार आहे नंतर. काय सोपे विचार आहेत की हो? केवढा मोठा पिढी घडवण्याचा आपल्याकडे आहे. आपण पिढ्या उद्ध्वस्त करायला लागलोय आपल्या विचारांना. म्हणून जिथं जिथं
भगवान दत्तात्रेय कुठं जन्माला आले, फार विचार करण्यासारखी बाब आहे. त्यांची आई तशीच अनुसया आहे. आणि अनुसया म्हणजे कुणाचीही असूया म्हणजे द्वेष न करणारी, कुणाबद्दलही असूया नाही, ती अनुसूया. आणि अत्री शब्द वापरलेला आहे बघा, अत्रींच्या पोटी ते जन्म आलेले आहेत. म्हणून काल आपण चर्चा केलेली होती की जो मनू आहेत त्या मनूना 3 मुले होत्या, त्यामधल्या आकुती, देवहूती आणि प्रसूती होत्या. त्या देवहूतीचं आपण मागच्या वेळा बघितलं. देवहूतीचं लग्न कर्दमाशी झालं, कालच्या याच्यामध्ये आपण बघितलं. त्या कर्दमाना 9 मुली होत्या. कर्दम ऋषींना 9 मुली होत्या, काल आपण बघितलं त्या. आणि त्या 9चे विवाह सुद्धा सगळ्या ऋषींच्या बरोबर झालं. त्यातलं अनुसूयाचं लग्न जे आहे ना ते अत्री ऋषीशी झालं, काल आपण बघितलं. वशिष्ठांशी अरुंधतीचं लग्न झालं आणि अत्री ऋषींशी अनुसूयाचं लग्न झालेलं आहे. ह्या कर्दमांच्या मुली आहेत. आणि या कर्दमांच्या मुली म्हणजे अनुसूया जी आहे, जन्मताच पवित्र देह धारण करणारी अनुसूया. अत्री सुद्धा तसेच आहे. अत्री म्हणजे त्रय म्हणजे 3 गुणांना ज्यांनी ओलांडलं. रसत्व, रज आणि तम ह्या 3 गुणांना जे ओलांडतात त्यांच्याच पोटी दत्तात्रेय, दत्त येऊन येतात. दत्त म्हणजे दिलेला, त्रय म्हणजे 3 गुणांनी ज्यांना ओलांडलं, ज्यानं 3 गुणांना ओलांडून पुढे गेले, जे गुण त्रयातीत झाले त्यांच्याच पोटी दत्त जन्माला येतात. ज्यांची आई अनुसया आहे, अनुसया म्हणजे पातिव्रतेचं पालन करणारी, कुणाचाही द्वेष मत्सर न करणारी, सतत दानशूर असणारी आणि पुण्य प्राप्त करून घेणारी, अशी ती बाई आहे ना, तिला अनुसूया म्हटलेलं आहे. अशी अनुसूया आणि असे अत्री ज्यावेळी येतात ना त्यांच्याच पोटी भगवान जन्माला येतात, असं वर्णन आपण बघितलेलं आहे. दत्तांत्राचा जन्म जर विचार केला तर पुरुष हा अत्रीसारखा तपस्वी असायला पाहिजे आणि स्त्री ही अनुसूयेसारखी बनेल तर दत्तांत्राचा जन्म होईल. आणि जे 3 गुणांच्या पलीकडे जातात त्यांना खरी गोष्ट आहे ना रजोगुणाची आहे. आपण सर्वजण प्रापंचिक माणसं रजोगुणी असतो. खायचं, प्यायचं, लिहायचं, नेसायचं ह्यामध्ये सगळा इंटरेस्ट असतो आपला. याच्या पलीकडे जाणं म्हणजे रजोगुण. रजोगुण हा काम आणि क्रोधातून निर्माण होतो. रजोगुणातून काम क्रोध निर्माण होतात. वर्णनच आहे, काम येश क्रोध येश रजोगुणा समद्भवा, भगवद्गीतेचा श्लोकच आहे. आता भगवद्गीतेच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे, काम येश क्रोध येश रजोगुण समद्भवा. रजोगुणातूनच काम वाढतो. इच्छा कशा निर्माण होतात? रजोगुणामुळं. आणि क्रोध कशामुळे येतो? रजोगुणामुळं. खाणं जे आहे ना ते खाणं असं चमचमीत लागतंय, तिखट, सगळं जास्त सगळं ज्यामध्ये आहे असलं खाणं आपल्याला आवडतं. सात्विक आहार आवडत नाही, त्यामुळे रजोगुण वाढत जातो. सत्कर्म करायला लागलो आपण की सत्वगुण वाढतो. म्हणून बुद्धीमध्ये दोष असतात, एक असूया, एक मत्सर आणि तिसरी ईर्ष्या. 3 दोष असतात बघा बुद्धीमध्ये. एक असते असूया. असूया म्हणजे काहीतरी कुणाचा तरी द्वेष करायचा, दुसऱ्याचं चांगलं झालेलं बघवत नाही, त्याच्याबद्दल काहीतरी टिक्का टिप्पणी करत बसणं, हा दोष आपल्यातलं काढला पाहिजे बुद्धीतून. मत्सर करायचा म्हणजे दुसऱ्याचं चांगलं झालं त्याच्याबद्दल दुसरं काहीतरी बोलायचं, माझ्यापेक्षा मोठं कोण होऊ नये अशी इच्छा ठेवायची, त्यांचं वाईट कसं होईल असा इच्छा ठेवणं, ही असूया आणि मत्सर आहे. आणि तिसरा दोष आहे ईर्ष्या. ईर्ष्या कधीही करायची नाही. आपण खूप मोठं व्हावं पण कुणापेक्षा तरी मला मोठं व्हायचं आहे असा विचार कधीही करू नये. मला ह्याच्यापेक्षा मोठं व्हायचं आहे, माझं घर शेजाऱ्यापेक्षा आणखीन 1 मजला वाढला पाहिजे असं नाही करायचं. आपल्याला मजले वाढवायचे ते जरूर वाढवावे, पण कुणाची ईर्ष्या केली ना तर ईर्ष्येमुळे त्रास होतो. म्हणून बुद्धीतले हे दोष गेले ना की दोष जाऊन अंतःकरण शुद्धी झाल्याशिवाय ईश्वराचं चिंतन आपल्याकडनं होणारच नाही. बुद्धी ईश्वराचं चिंतन कधी करेल? ज्यावेळी बुद्धीतले हे दोष निघून जातील त्यावेळी. जोपर्यंत हे दोष आहेत तोपर्यंत बुद्धी स्वच्छ होणारच नाही, त्यामध्ये मल विक्षेप राहणार आहे. कुठल्याही जीवाचा मत्सर करू नका, तुकाराम महाराज म्हणतात. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. वैष्णवांचा वैष्णव शब्द अभंग आहे ना, त्या अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे, कोणाही जीवाचा न घडो मत्सर. कुठल्याही जीवाचा मत्सर करायचा नाही. त्यांचं त्यांच्याबरोबर, त्यांचं वाईट चांगलं कशाला टिकण्या टिपण्या. आणि तेच जर आमच्याच वाट्याला आलं तर कधीतरी आपण जर विचार करालो ह्याचं वाईट आहे त्यांचं वाईट आहे असं व गप्पा मारत बसलो, त्याचं चिंतन करायला लागलो आणि आपल्याच आयुष्यात एक दिवशी तेच झालं तर त्यावेळी किती वाईट वाटेल बघा. म्हणून आपण समजायचं त्यांच्या घरात इतकं वाईट झालं, त्यांची पोरं व्यसनी निघाली, तो वाईट झालं, बरं झालं आमच्या घरात व्यसनी नाहीत असं समजावं.
पण त्यांचं व्यसनी झाले, बरं झालं, त्यांना तशीच पाहिजे होती, हे म्हणणं मत्सराचा स्वभाव आहे. म्हणून काय करावं, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे म्हणतात. पूजा करायचं वर्म काय आहे माहितीये का, मत्सर न करणं ही पूजा देवाची. आपण म्हणतोय देवाला पाणी घालणं, त्यांना गंध लावणं, हे आहेच, ही वरवरची पूजा आहे. खरी पूजा कोणती माहितीये काय, कुठल्याही जीवाचा मत्सर न करणं. तुकाराम महाराज म्हणतात सर्वश्रेष्ठ पूजा आहे. आपली पूजा अशी होते का, विचार करायला पाहिजे. आपण पूजा तरी करतो घरातली, बाहेर येऊन मत्सर करायला चालू, कुणाबद्दल तरी असूया, कुणाबद्दल तरी ईर्ष्या, कुणाबद्दल तरी मनात डूब धरून कपट धरून वागायचं, हे चालूच असतं ना. पूजेला काय, पूजा कशी फलद्रूप होईल सांगा बघू. खरी पूजा कुठली, मनाने केलेली पूजा. मन स्वच्छ ठेवलं, पूजा झाली बघा, देव त्यालाच आशीर्वाद देतो. नुसती घरातली पूजा करणाऱ्याला आशीर्वाद नाही. मग घरातली पूजा फलद्रूप कधी होईल, ज्यावेळी मन स्वच्छ होईल. स्वच्छ मनानं घरातली पूजा करा, आपोआप देवाची कृपा आपल्याला लाभायला चालू होते. म्हणून बुद्धी कशी असायला पाहिजे, दत्तात्रेय जन्मायचे असतील तर दत्तात्रेय या शब्दाचा अर्थ काय आहे, सुखाची प्राप्ती व्हायची असेल, मोक्षाची प्राप्ती व्हायची असेल, गुरूंची कृपा व्हायची असेल, म्हणजे दत्तात्रेयांची कृपा, तर आपली बुद्धी अनुसया झाली पाहिजे. आपण 3 गुणांच्या पलीकडे गेलो पाहिजे. अशी ही अनुसया महान पतिव्रता होती, महान पतिव्रता. आणि पतिव्रतेची जी लक्षणं म्हणून जी आहेत, ती सगळी लक्षणं तिच्याकडे होती. कारण जन्मच तिचा काय साध्या ठिकाणी झालेला नव्हता. कर्दम ऋषी, फार तपस्वी, देव होती, बाई तपस्वी, आणि त्यांच्या पोटी जन्मलेली ही कन्या अनुसया आहे, महान पतिव्रता होती. पण अशा पतिव्रतेला सुद्धा परीक्षा द्यावी लागते बरं का, परीक्षा द्यावीच लागते. चांगल्याला जास्त परीक्षा द्याव्या लागतात, कायम आपण लक्षात ठेवायचं. आपण म्हणजे खऱ्याच्याच माना माग देव लागलेला असतोय बघा, आणि लागेल कोणाच्या जर खोट्याची कशाला परीक्षा घेईल, तो पारखून घेत असतो. माझ्यापर्यंत तुला मी आणणार आहे तर तुझी परीक्षाच घेऊन आणणार आहे. मग कुठली परीक्षा, कधी कधी कुणाचं तरी ईर्ष्या माझ्याबद्दल होईल, कोण माझा मत्सर करेल, कोण माझा अपमान करेल, कोणतरी माझं पैसे बुडवेल. सगळ्यातून ज्यावेळी भाजून आपण निघतो, त्यावेळीच देव म्हणतो हा टिकला. ज्याच्याकडे तितिक्षा आहे, सहन करण्याची वृत्ती आहे, तोच टिकून त्या परीक्षेतून पास होतो. अनुसूयाला सुद्धा परीक्षा द्यावीच लागलेली आहे ना. त्यांची कथा केवढी सुंदर आहे बघा. नारद एकदा कैलासामध्ये गेले, अनुसूया हे ठरलेलं सगळं असते बरं का. नारद मुनी जिथं जिथं जातात आणि काहीतरी सुचवतात ना, त्यावेळी त्यांची त्या ठिकाणी परीक्षाच असते. नारद मुनी कैलासात एक दिवशी सहज फिरत गेले. आता हे त्रिलोकात भवन फिरणारे, सगळीकडे भ्रमण करणारे ऋषी, त्यांना शापच होता, तुम्ही एका ठिकाणी कुठंच राहणार नाही म्हणून. त्यांना हे फक्त एक सांगितलं होतं, तुम्ही जर पृथ्वीवर आला ना मग तुम्हाला फिरावं लागणार नाही, पण तुम्ही इतरत्र राहिला ना तुम्हाला फिरावं लागणार आहे. शाप होता त्यांना. नारद मुनी त्रिलोकामध्ये भ्रमण करायचे. कैलासामध्ये एकदा गेले, पार्वती माता देवपूजा करत होते. भगवान शंकर ध्यानाला बसलेले होते, ते काय उठले नाहीत, ते आपले शांत होते. पार्वती मातेकडे पूजा केली. नारद मुनी आले, म्हणतात या मुनी महाराज या, स्वागत आहे तुमचं, बसा. आता हे सांगायला लागल्याबरोबर म्हणजे कसं काय वृत्तांत, सगळा पृथ्वी तलावला वृत्तांत काय आहे वगैरे विचार आले. झाला, देव झाला, आरती झाली, आणि पार्वती मातेने नारदांना प्रसाद दिला. यात लाडू होता, तो लाडूचा प्रसाद दिला. छान झालाय ना लाडू, पार्वती माता विचारते. अगदी उत्कृष्ट झालाय. पण नारद म्हणाले, अनुसूयाचे लाडू असतात ना त्याच्या इतका उत्कृष्ट झालेला नाही. काय बोललेत बघा, अनुसूयाकडे मी आश्रमात गेलो होतो, तिथं लाडू खाऊन आलो होतो, तसला लाडू काही झालेला नाही. अनुसूया कोण, अनुसूया, पार्वती माता विचारली. अहो अनुसूया म्हणजे महान पतिव्रता एक आहे भूतलावरती, पृथ्वीवरती. तिचं पातिव्रत्य फार श्रेष्ठ दर्जाचा आहे, तिचा दान धर्म आणि पुण्य वरच्या लेवलचा आहे. असं काय विचार केला तर बायकांची स्तुती, दोन्ही बायकांची स्तुती एका वेळी केली ना तरी एकीचं एकीला पाहवत नाही, असा गुणधर्म आहे बायकातला. पुरुषांची स्तुती त्यांच्या पुढ्यात करा, ती काय म्हणत नाहीत हा. दुसऱ्या बाईची स्तुती जर केली ना ते मात्र पाहवत नाही बा. हे जनरल आहे बरं काय, का कुणा स्त्रियांना दोष देणं नाही, स्वभावतच गुण आहे तो. कुठली स्त्री, आता पार्वती माते पुढे कुणाची स्तुती करायला, हे देवी पार्वती माता देवी साक्षात, त्याच्या पुढे एका क्षुल्लक मनुष्याची, मनुष्य म्हणजे अनुसूया, ही पृथ्वी तलावर जन्मावलेलं नरदेह आहे, त्या नरदेहाची नारद स्तुती करायला कोण लागून गेली. बघतो कसली पातिव्रता एवढी टिकी होती ती, विचारच करतो. भगवान शंकरांना ध्यानात उठवलं, उठा काय चाललंय तुमचं, सगळं ध्यानच लावत बसताय का, जरा जावा पृथ्वीवरती, आमच्यावर कोणतरी ईर्ष्या करायला लागली तिचं बघा. ते म्हणले कोण,
भगवान शंकरांच्या लक्षात आलं हे काय चाललंय हे सगळं प्रकरण. त्यामुळे म्हणले जायचं खाली आणि तिचं पातिव्रत्य भंग करून यायचं. दुसरं आम्हाला काय काय करायचं ठरवा, जाऊ तुमचं तुम्ही. ठीक आहे म्हणले, करूया. कारण त्यांनाही माहित होतं परीक्षा द्यावीच लागते अनुसयाला. नारद तिथंच गप बसले नाहीत हा, कैलासातनं वैकुंठात गेले. भगवान विष्णू बसलेले होते, निवांत सगळं चालू होतं. लक्ष्मी ती देवता लक्ष्मी माता तिथंच होत्या. त्यांना सांगायला सुरुवात केली. नारद गेले तिथं, गेल्याबरोबर म्हणायला लागले की सांगायला वर्णन कुठलं चाललेलं फार सुंदर, कसं काय वाटलंय बसा. लक्ष्मी माता म्हणाली खायचं जेवायचं काय आहे का. नाही म्हटले, मला आता कुठं करमत नाही, फक्त अनुसयाच्या आश्रमात राहायला बरं वाटते बघा, तिथे एवढं शांत वाटते. मला वैकुंठात शांत वाटत नाही, कैलासात शांत वाटत नाही. मुद्दाम बोलायला लागलेत बरं काय ते. आता ही गोष्ट लगेच लक्ष्मी मातेच्या लक्षात आली. कुठल्या अनुसयाच्या आश्रमात, तर भूतलावर फार मोठी पतिव्रता आहे अनुसया, तिच्या आश्रमाबद्दल मी बोलायला लागले. तिथं गेलं की शांत वाटते बघा. मी आता तिथनच जाऊन आलोय. असं काय, एवढी मोठी पतिव्रता आहे. हो अहो श्रेष्ठ आहे. तुमचं नाव त्यामुळे कमी व्हायला लागले, तिचं नाव मोठं व्हायला लागले. आता एकदा असूया निर्माण झाली बघा. ही असूया निर्माण झाल्यामुळं लगेच म्हटले एक शिर झोपलेले असे शेण पडलेले असतात विष्णूना. विष्णूना उठवलं, जावा खाली पातिव्रत्य भंग करून या जावा तिचा, ती आमच्यापेक्षा ईर्ष्या करायला लागली आमच्यावर. भगवान विष्णू म्हणले ठीक आहे ठीक आहे करतो हा. तिथून उठले नारद आणि ब्रह्मदेवांच्याकडे गेले. सावित्री माता तिथं आहेत हा, आणि सावित्रीला सांगायला लागलेत इथं साधी अनुसया एक पतिव्रता, श्रेष्ठ दर्जाची पतिव्रता आहे. ती साधी नाही, महान पतिव्रता आहे. ह्या तिघींच्या मनात द्वेष निर्माण करण्याचं, असूया निर्माण करण्याचं काम नारदांनी मुद्दाम केलेलं आहे. आणि असूया निर्माण झाली. तिघ देवांना कबूल करून घेतलं बायकांनी, जावा खाली तिचं पातिव्रत्य भंग करून या. आले सगळे, रूप घेतलं संन्यासाचं तिघांनी, आणि तिघही भिक्षा मागायला दारात अनुसयाच्या. का पुण्यात पुण्य गमावून घातलं पाहिजे ना तिचं. एकदा पुण्य गेलं की पातिव्रत्याचा भंग होतो. ठीक आहे म्हणजे चला भिक्षाम वाडा, भिक्षान दे. दारात उभारले झोळ्या घेऊन, आणि झोळ्या घेऊन उभा राहिल्यानंतर अनुसया माता आल्या आणि भिक्षा वाढायला एक मोठे संन्यासी कोणतरी आले म्हणून भिक्षा वाढायला आले. भिक्षा घेतो आम्ही, पण माता आम्ही अशी भिक्षा घेत नाही, आम्हाला वस्त्र घालून अंगावर वस्त्र ठेवून आम्ही भिक्षा स्वीकारत नाही कुणाची. विवस्त्र असाल तरच आम्ही भिक्षा घेणार. विवस्त्र अवस्थेत आमच्या समोर यायला पाहिजे तरच आम्ही तुमची भिक्षा घेणार, नाहीतर आम्ही निघालो बघा तुमचं पुण्य घेऊन. सगळं तुमच्याकडे जे जे मिळवलेलं आहे आजपर्यंतचं पुण्य सगळं जातंय. आम्ही संन्यासी आहे निघालो, आमची अट्टच आहे हो. आम्हाला विवस्त्र अवस्थेमध्येच भिक्षा द्यायला पाहिजे. मोठा प्रश्न पडला. एका स्त्रीच्या पुढे एखादी भिक्षक मागणारी जर असं विचारायला लागले तर त्या स्त्रीला किती वाईट वाटलं असेल. पण अनुसया मातेला माहित आहे की मला मोठ्या परीक्षेतून जावं लागतं. तिने फारसा विचार केला नाही. या या आत तुम्हाला भिक्षा देतो. आणि भिक्षा देतो म्हणले, तिथंच कमंडलू होतं, अतिर ऋषींचं मंतरलेलं पाणी होतं. ठीक आहे म्हणले उभा राहा. हातलं पाणी घेतलं, शिंपडलं, तिन्ही रंगणारी बाळं तयार झाली. तिन्हीच्या तिन्ही बाळं तयार झाली. आणि बाळं आहेत त्या बाळांनाच विवस्त्र अवस्थेमध्ये त्यांना स्तनपान केलेलं आहे. किती विशिष्ट गोष्ट आहे बघा. त्यांना काय, आता त्यांना भिक्षा कसली वाढायची सांगा. बाळांना भिक्षा कसली आहे, दुधाची. या पलीकडे त्यांना कसली भिक्षा द्यायची आहे, दिली भिक्षा. आणि बाळांना त्यानं स्तनपान केलं, त्यांना पाळण्यात झोपवली. तिघांना 3 पाळणे, जो रे बाळा जो रे चालू झालं. चालू झाली ही गोष्ट बरोबर आहे. बरेच दिवस असं झालं. तिघी म्हणाल्यात गेल्यात ते वर्षभर झालं, पत्ताच नाही त्यांचा. आहेत कुठं दोघ तिघींचे नवरे, प्रश्न पडला. आता नारदांनाच विचारायला पाहिजे, कारण ते सारखी इकडे तिकडे ये जा करतात. नारदांना बोलावून घेतलं, आहेत कुठं आहे. आहेत की म्हणले, निवांत आहेत अनुसयांच्या आश्रमामध्ये, निवांत आहेत, झोपलेत. आजचा झोपलेत, अजून झोपलेत म्हणजे काय. अहो झोपलेत म्हणजे पाळण्यात झोपलेत. तुम्हाला बघायचं असलं तर पृथ्वीवर चला, तुम्हाला दाखवतो. पाळण्यात झोपलेले आहेत. अहो असं कसं झालं. असंच होणार होतं. तुम्ही त्यांची परीक्षा घ्यायला गेला ना अनुसयांची पतिव्रतेची, म्हणून असं झालं. आता त्या बाळाला घेऊन या. तिघी जणी खाली आल्या, साध्या वेशामध्ये आल्या, आणि अनुसयाची गयावया करायला लागली. कशाला आलाय, काय पाहिजे तुमच्याकडे. तर आमच्या नवऱ्यांना घ्या न्यायसाठी आलोय. कुठं आहेत तुमचे नवरे अनुसया म्हटलं. तर तुमच्या घरामध्ये आहेत. कुठं आहेत. ती बाळा आहेत ना, ते आमचे नवरे आहेत. होय, मग ते या म्हटले, तुमचं तुम्ही घ्या. तर आता तिन्ही बाळं सारखीच, लहान बाळं असतात ना ती वेगवेगळी दिसत नाहीत, एक सारखीच दिसत असतात. प्रत्येक जण विचारती. पार्वती माता विचारतात भगवान शंकर यातले कुठले, लक्ष्मी माता विचारतात भगवान विष्णू कुठले.
त्या म्हणल्या मला काय माहिती नाही, तुमच्या जर हिंमत असेल ना तुम्ही ओळखायचं तुमच्या नवऱ्यांना आणि घेऊन जायचं, मी काही सांगणार नाही. आणि शेवटी तिनंच ओळखून दिले, हे भगवान श्रीकृष्ण, भगवान विष्णू आहेत, हे भगवान शंकर आहेत, हे भगवान ब्रह्मदेव आहेत. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू हे तीन देवता एकत्र आलेले आहेत ना, त्या ठिकाणी दत्तात्रेयांचा जन्म असतील. म्हणून हवं असतील तर तुम्ही ओळखून घेऊन जावा म्हणले. शेवटी त्यांना रूपांतरित केलं, परत कमंडलू मधलं पाणी टाकलं, सगळ्यांनी नमस्कार केला अनुसूया मातेला. एका तीन देवांना, श्रेष्ठ देवांना स्वतःच्या दारात उभा करण्याची क्षमता फक्त पातिव्रत्यामुळे आली अनुसूयाकडे. देव दारात भिक्षा मागायला आले, देवांना तिनं भिक्षा दिलेली आहे. देव शेवटी म्हणाले काही असू दे, आम्ही तुमच्या अंगणातच खेळायची आमची इच्छा आहे, तुझं दूध आम्ही प्यालो ना तर खरंच आम्ही आता तुझ्या पोटाला जन्माला येणार. आणि म्हणून दत्तात्रेयांचा अवतार जो आहे ना, ते दुर्वास ऋषी म्हणजे शंकर आहेत, शंकरांचा अवतार आहे तो. नंतर चंद्र म्हणजे ब्रह्मदेव आहेत आणि विष्णू म्हणजे भगवान दत्तात्रेय आहेत. आणि अशा प्रकारे त्यांचा जन्म झालेला आहे. हा जन्म किती विचित्र आणि विशिष्ट पद्धतीचा आहे. पातिव्रत्य काय करू शकतं, म्हणजे चांगलं वागणं, धर्मानं वागणं, सद्भाव ठेवणं किती श्रेष्ठ दर्जाचं आहे. उत्तम उदाहरण अनुसूयाचं आणि दत्तात्रेयांच्या जन्माच्या कथेमधलं आहे. ही कथा नुसती लक्षात ठेवण्यासारखी नाही बरं का, पण माणसाचं शुद्ध वर्तन किती ताकदीनं काही काम करू शकतं. ती बोललेली एखादा व्यक्ती असेल ना आणि शुद्ध वर्तन करणारे आहे, तर बोललेलं त्यांचं खरं झाल्याशिवाय राहणार नाही, कारण त्यांनी तेवढं शुद्ध वाचा ठेवलेली असते. खरे बोला तरी फुकासाठी जोडा हरी, तुकाराम महाराजांचं वचन आहे. नुसतं खरं बोलल्यामुळं सुद्धा आपल्या वाणीमध्ये सिद्धी प्राप्त होत असते. बोललेलं खरं होत असतं त्या माणसांचं, एवढी ताकद त्यांच्यामध्ये वाणीमध्ये येते. वाणी कशानं पवित्र होईल, नामानं पवित्र होते, खरं बोलण्यामुळं पवित्र होते, लोकांना नुसतं काय देणे, आशीर्वाद देण्यामुळं पवित्र होते. शिवी नाही, शाप नाही, निंदा नाही, काही नाही, अशीच वाणी पवित्र असते. अनुसूयाकडे ते सगळं होतं. म्हणून तिनं पातिव्रत्यनं देवांना जिंकून घेतलं. आम्हाला देवाला जिंकाय जायचं नाही, आमचा संसार आपल्याला सुखाचा करायचा आहे, अन्य काय नाही. माझ्या घरामध्ये दत्तात्रेयासारखा पुत्र जन्माला यावा, दत्तात्रेयासारखा देव नसू दे पण देवासारखा माणूस जन्माला यावा, की ज्याचं वर्तन समाजाला उपयोगी पडावं, असंच आहे. आणि त्यातली एक आहे ना, जशी आहे ती देवहूती आहे, तशी दुसरी जी आहे प्रसूती जी आहे, ती प्रजापती दक्षाला दिलेली होती मुलगी. कर्दमांच्या ज्या मुली आहेत त्यातला आपण चाललेला आहे तो. ती मुलगी कुणाला दिलेली आहे, कर्दमांच्या नाही, 3 मुली ज्या आहेत त्या मनूच्या मुली आहेत. त्या मनूच्या मुली आकुती, देवहूती आणि प्रसूती. आता आपण विचार केला तो त्याबद्दलचा. आता आपण जे बोलायला लागलो, ती जी प्रसूती आहे तिचं लग्न प्रजापती दक्षांशी झालेलं आहे. त्यांना जवळजवळ म्हणे 16 मुली होत्या. 16 मुली, त्यातल्या 13 म्हणे धर्माला देऊन टाकल्या, त्या धर्माला दिल्या. आणि त्यातल्या 3 काय, त्या 13 देऊन टाकल्या आणि 3 राहिलेल्या आहेत. त्यातल्या एक अग्नीला, एक पितृगणाला आणि शेवटची जी सती नावाची होती ना, ती भगवान शंकराला दिली. आपल्याला बघायचं आहे ते भगवान शंकराचा आणि सतीचा विचार आहे, त्या इतर गोष्टींचा आपल्यासाठी काय त्याच्याशी संबंध आता नाही आहे. त्यामुळं शेवटची मुलगी जी होती ती सती नावाची, ही भगवान शंकराला देऊन टाकली. धर्माच्या पत्नीची नावं सुद्धा भागवतामध्ये सांगितलेली आहेत. नावं सुद्धा कशी आहेत बघा, त्याच्या पत्नी ज्या धर्माला दिल्या म्हणतात ना 13 मुली, त्या 13 मुलींची नावं सुद्धा सांगितली. श्रद्धा, दया, मैत्री, शांती, पुष्टी, क्रिया, उन्नती, बुद्धी, मेधा, स्मृती, तितिक्षा, धृती, मूर्ती. नावं कशी शुद्ध आहेत बघा. तितिक्षा आहे, बुद्धी आहे, धृती आहे, स्मरणशक्ती आहे, मेधाशक्ती त्याला आपण म्हणतो. ही नावं देण्यापाठीमागं सुद्धा भागवताचा फार मोठा विचार आहे बरं काय. हे सगळे जे आहेत ना 13च्या 13 गुण आहेत, त्या मुली नाहीत. श्रद्धा हा गुण आहे, दया हा गुण आहे, मैत्री हा गुण आहे, शांती, पुष्टी, क्रिया, उन्नती, ह्या गुण सांगितलेले आहेत. ह्या 13 असतील ना तर आपल्या जीवनामध्ये धर्म आणि उन्नती सफल होते. ह्या 13 आपल्या आयुष्यात, आपल्या वर्तनात यायला पाहिजे. म्हणजे धर्म असायला पाहिजे, नीती असायला पाहिजे, मैत्री असायला पाहिजे, दया असायला पाहिजे, तितिक्षा असायला पाहिजे, श्रद्धा असायला पाहिजे. हे जर 13 गुण आपल्या आयुष्यात उतरले ना तर आपल्या घरात सुद्धा धर्म नांदतो, आपल्या घराची उन्नती होते. आणि म्हणूनच दक्षाने एकदा यज्ञ केला. आता मगाशीच आपण एक संदर्भ बघितला होता बघा, दक्षानं यज्ञ केला होता पण कुभावानं केला होता.
त्याला काय करायचं होतं, शंकराचा निंदा करायची होती, कमी करायचा होता, म्हणून यज्ञ केला. यज्ञ हे धार्मिक काम आहे, पुण्य काम आहे, पण त्यामुळं पापच घडलं. दक्षाचा शेवट या यज्ञामुळे झाला. या दक्षाने एकदा यज्ञ केलेला होता, अनेक देवगण, ऋषी, ब्रह्मदेव, विष्णू, शंकर सगळे उपस्थित होते त्या यज्ञाला. सगळ्यांना आमंत्रित केलेलं होतं. पण दक्षाचा जावई कोण? भगवान शिव, भगवान शंकर हे जावई, कारण सतीचा नवरा ना तो. सती ही कुणाची मुलगी? दक्षाची मुलगी आहे. आणि दक्षाची मुलगी सती, तिचा नवरा भगवान शंकर. भगवान शंकरांना म्हणजे जावयाला सुद्धा आमंत्रित केलेलं होतं. ब्रह्मा, विष्णू, महेश तिघही होते. पण दक्षानं प्रवेश केला यज्ञाच्या सभा मंडपामध्ये. सगळे देवगण आणि ऋषी बसलेले होते, सगळे बसले होते. शंकर बिचारे नेहमीच ध्यानात असतात, ते ध्यानात बसलेले होते. दक्षाने प्रवेश केल्याबरोबर सगळे देव आणि ऋषीगण उठून उभा राहिले आणि दक्षाला, सगळ्यांनी प्रजापती दक्षाला नमस्कार केला. राहिले फक्त शंकरच उठले नाही, कारण त्यांना माहितीच नाही जे आले ते. आणि शंकर का उठले नाहीत, याला अपराध माझा केला असं दक्षांच्या मनामध्ये आलं. शंकर स्वतःला मोठे समजतात की काय, काही असले तर माझ्या पोरग्याप्रमाणे आहेत. जावई होतं ना, पण खरं बघायला गेले तर भगवान शंकर होते. प्रजापतीपेक्षा निश्चित त्यांचं श्रेष्ठत्व होतं. पण प्रजापतीला त्यांचं श्रेष्ठत्व कळलं कधी? नाही कळलं. ते म्हणले हा जावई माझा आहे. जावईने उठून नमस्कार केले नाही. ब्रह्मदेव उठले, नंतर विष्णू उठले, सगळे ऋषीगण उठलेत मला नमस्कार करायला, पण शंकर उठले नाहीत. माझा अपमान झाला. म्हणून दक्षानं काय केलं, शंकरांची निंदा करायला सुरुवात केली. काय वाटेल ते बोलायचं आलं. म्हणजे तुम्ही दिगंबर आहात, तुम्ही काय ध्यानातच असता, तुम्हाला काय त्याचं संसाराचं काही नाही, हे सगळ्या गोष्टी बोलायला चालू केलं. शंकरांचा घोर असा अपमान आणि निंदा करायला लागले. शंकर बिचारे शांत होते. मात्र का? डोक्यावर गंगा होती ना, आणि डोक्यावर चंद्राने आहे. भालचंद्र म्हणतात त्यांना. गंगाधर म्हणजे भगवान शंकर, आणि भालचंद्र म्हणजे ज्याच्या भालावरती चंद्र आहे. चंद्र म्हणजे शीतल. गंगा पापम शशी तापम शब्द वापरलेला आहे, संस्कृत सुभाषित आहे. गंगा ही सगळ्या पापांचं निरसन करते, आणि चंद्र हा शशी तापम सगळ्या त्रिविध तापांचं निरसन करणारा चंद्र आहे. असा शांत शीतल चंद्र ज्यांच्या डोक्यावरती आहे, त्याला राग कसा येईल? एवढी निंदा केली पण राग आला नाही भगवान शंकरांना. म्हणून म्हणतात बघा, मोठी माणसं सुद्धा म्हणतात, ज्यांनी आपल्या डोक्यावरती बर्फाचा खडा आणि जिभेवरती खडीसाखरेचा खडा ठेवून जे वावरतात, ते कुणाचीही वैरी होत नाही. म्हणून समाजामध्ये जगताना डोक्यावर बर्फाचा खडा ठेवलाय असं समजावं. म्हणजे काय करावं? डोकं शांत ठेवावं. जिभेवर खडीसाखरेचा खडा ठेवावा. म्हणजे काय करावं? गोड बोलावं सगळ्यांशी. म्हणजे गोड बोलले होऊ नये, गोड बोला नको. गोड बोलावं याचा अर्थ मधुरवाणी असावी. मधुरवाणी कशी येईल तर ते सांगतात, आपल्या जिभेवर खडीसाखर कायम असली पाहिजे, म्हणजे लोकांशी गोड बोलतो. त्याला वैरी होतील काय सांगा बघू कोण? कारण डोके शांत आहे, जीभ गोड बोलते, त्याला वैरी नसतात. भगवान शंकरांच्या वर्तनातून ही गोष्ट लक्षात येते. ज्यांच्या डोक्यावरती असा शीतल शांत चंद्र आहे, त्यांना अजिबात राग आला नाही. पण राग आला नंदीला मात्र. नंदी म्हटला, भगवान शंकरांची माझ्या स्वामींचा तुम्ही अपमान करताय काय? त्यानं लगेच शाप दिला, तुला सगळी ब्रह्मविद्या सोडून जाईल, तुझं शिरछेद होईल, आणि तुझ्या डोक्यावर बकऱ्याचं डोकं येईल. 3 एक सारखे शाप देऊन टाकले त्यानं. तत्वज्ञान तुला सोडून जाईल, ब्रह्मविद्या तुझ्याकडे राहणार नाही. दुसरी गोष्ट की तुझं शिरछेद होईल, आणि तिसरी गोष्ट त्या शिराच्या ठिकाणी बकऱ्याचं डोकं बसवलं जाईल. खरंच ते सगळे शाप जे आहेत ते नंतरच्या टप्प्यामध्ये खरे ठरलेले आहेत. शंकर त्यांचे जे सगळे नंदीसह मुख्य गण होते, सगळे कैलासाला निघून गेले. शंकराच्या मनाविरोधात ह्या एवढा मोठा यज्ञ केला. आता सती त्यांची बायको जी आहे, ती सती विचारायला गेली भगवान शंकरांना, माझ्या बापाने यज्ञ केलाय, मोठा कार्यक्रम आहे, सगळे देवगण ऋषीगण आलेत, मी पण जाऊ का? तिला माहित नाही शंकराचं निंदा केलेली, तिला काही ठाऊकच नाही. ती म्हणते मला माहेरी जायलाच पाहिजे ना, एवढ्या सगळ्यांना आमंत्रित केल्याने मला का जाऊ नका म्हणता? आणि माहेरी जाणं म्हणजे काय असते आपल्या स्त्रियांना सगळ्यांना माहित आहे, किती मोठी गोष्ट. ती स्त्रियांना वाटते की माहेरी असावं. आता हे माहेर आहे, पण तिथं अपमान झालेला होता आपल्या नवऱ्याचा, हिचा ठाऊक नव्हतं. ती म्हणते मला जायचं आहे. भगवान शंकर म्हणले तू जाऊ नकोस,
त्यांचं वर्तन आहे ना तुझ्या वडिलांचं ते बरोबर नाही. तू तिथं जाणं चुकीचं आहे. तुझा अपमान होईल, तुझी निंदा नालस्ती होईल, तुझी त्यांना घृणा वाटेल, तू जाऊ नको. नाही म्हणले, माझे बाप आहेत ते, माझी घृणा का करतील? माझा जो वाटा आहे यज्ञातला, तो वाटा मी घेण्यासाठी मी जाणार आहे आणि त्यामुळे मी जाणारच आहे. म्हणून शंकरांच्या मनाच्या विरुद्ध सती माहेरी गेली दक्षांच्या यज्ञाला. आणि त्या यज्ञाला हजर राहिल्यावर बरोबर इथं परिस्थिती वेगळी. ही सगळ्या जणांना ती बोलवायला आली. त्यांच्या सगळ्या ज्या 16 कन्या होत्या ना आलेल्या, सगळ्यांचे मान मरातब झाले. फक्त एकटीलाच हिला कोणी विचारेना. सगळा अपमानच सगळीजण करायला लागली. ह्या अपमान दक्षाने डायरेक्ट अपमान केला सतीचा. तिला काही कळेना झाली. म्हणजे माझा अपमान करता, माझा भाग वाटा जो यज्ञातला होता मला काही दिलाच नाही. म्हणून सतीने काय केलं, विचार केला आणि स्वतःला अग्नीमध्ये दहन करून टाकलं. स्वतःला दहन करून टाकलं. आणि हे धन हे शंकर, भगवान शंकरांना उशिरा कळलेलं आहे बरं काय. भगवान शंकर हे सगळ्या गुरूंचे आद्य गुरु मानले जातात. कालच्या चिंतनामध्ये आपण बघितलेलं होतं आद्य काय म्हणतात, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्रतयांचा मुख्य शिष्य जे म्हणतात, किंवा सदाशिव समारंभा शंकराचार्य मध्यमाम अस्मदाचार्य पर्यंताम वंदे गुरु परंपरा. गुरूंची परंपरा कुठून सुरू झाली? भगवान शंकरांकडून. म्हणून महादेव हे सगळ्या गुरूंचे गुरु मानले जातात, कारण तिथूनच परंपरा सुरू झाली. आता ह्याच भगवान शंकराची निंदा करणं केवढं मोठं पाप आहे. कारण हे शिवतत्व आहे, सर्वात व्यापून आहे. त्याला मात्र भोळा शंकर मात्र म्हणतात. कुणाला वर द्यायचा नाही त्याला बी देऊन टाकलाय. कुणा वाटतं त्याला. भस्मासूर तयार झाला. जरा शिवलीलामृताचे जरा कथा वाचून बघितल्या तुम्ही तर 14 अध्यायामध्ये भगवान शिवाचं महात्म्य सांगितलेलं आहे. दक्षाच्या यज्ञाची खरी कथा भागवतामध्ये कमी आहे, शिवलीलामृतामध्ये जास्त आहे. मला तो अध्याय आठवत नाही, पण शिवलीलामृत ग्रंथामध्ये दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस कसा केला आणि दक्षाचा शेवटी नाश कसा झाला याचं इत्थंभूत वर्णन एक अध्यायात दिलेलं आहे. भागवतामध्ये फारसं नाही, ते फक्त त्याच्याशी संदर्भ म्हणून घेतलेला आहे. असा हा भोळा शंकर आहे. किती भोळे पण हो, किती किती कुणाकुणाला वर दिले आणि किती लोकांना अडचणीत आणलं. भगवान विष्णूंनी सगळी सारवासारव नंतर करायची, ह्यानी कुणाला बी वर द्यायचं आणि भगवान विष्णूंनी सारवासारव करायची आणि त्या वराला प्रतिवर दुसरा काहीतरी तयार करायचा आणि त्यातून त्यांचा नाश राक्षसांचा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे भोळाशंकर वर्णन करताना एकदा झाले बघा की कुबेर एकदा आलेले होते कैलासाला आणि कुबेरांनी काय केलं, पार्वती माता आहे म्हणून पार्वती मातांना काय गिफ्ट देऊया म्हणून त्यांनी काय केलं, सोन्याचा महालच बांधून दिला पार्वती मातेला. घे तुझ्यासाठी. ते कुबेरच होते ना, धनसंपत्तीचे मालक आहे, त्यामुळे सगळी जगाची संपत्ती त्यांच्याकडे आहे ब्रह्मांडाची. ते म्हणजे तुम्हाला मी सोन्याचा महाल बांधून देतो, दिला. भगवान शंकरांचे आवडते भक्त कोण? रावण. रावण तपस्या केवढी मोठी केली आहे भगवान शंकराची. रावणाने स्तोत्र लिहिले बघा, आपल्या वाचनात येते का बघा, फार श्रेष्ठ दर्जाचं स्तोत्र आहे ते. काहीतरी नाव आहे त्याला, मला आता लक्षात नाही, पण ते स्तोत्र वाचण्यासारखं मात्र आहे. भगवान शिवाची स्तुती फार मस्तपैकी केलेली आहे. त्यामध्ये संस्कृतमध्ये आहे, थोडंसं वाचायला कठीण आहे पण फार सुंदर आहे. तर रावण हा आवडता भक्त आणि वास्तुशांती त्याची करायला कुणाला बोलवावं? भगवान शंकरांनी रावणाला पाहुणा म्हणून बोलवलंय. रावण आलेत काय त्या वास्तुशांतीला. बरं, वास्तुशांतीला आलेत, झालं निवांत भोजन बिजन झालं, जायला निघालेत. जाता जाता भगवान शंकर म्हणले काय मागायचं असेल तर मागून घ्या जाताना, कारण पाहुणे आलेत ना, काय मागायचं असेल मागा. तर रावणाने लगेच म्हटलं काय मागायचे माग. म्हटल्याबरोबर हा बांधलेला नवीन महाल आहे ना सोन्याचा मला द्या. अरे आला होताच वास्तुशांतीला, पार्वती माता म्हणते ज्या घराची वास्तुशांती करायला ती वास्तूच घेऊन निघालास, हे काय मागणं झालं काय? एखादी वस्तू माग, दुसरा काहीतरी वर माग. नाही म्हणलं, मी मागितले ना, तुम्हाला द्यायचं असेल तर द्या, नाहीतर नाही. मग तुम्हीच मागा म्हणून सांगितले, मग मी मागितलं. शेवटी भोळा शंकर घे बाबा महाल म्हणले. महाल जाताना घेऊन म्हटला, आता म्हटलं मला पार्वती पण द्या. पुढची मागणी काय रावणाची बघा, पार्वती जा घेऊन. भोळा शंकर जा घेऊन पार्वती माते ना. आता हे काय जमलं नाही ना, ती सांगते ओरडून तुम्ही काय द्यायला लागलाय वर तरी बघा. पण हा सगळा भोळसटपणा त्यांच्या अंगलट आला, पण त्यांना काही वाटतच नाही. शेवटी पार्वती माता म्हणली ह्यांच्याकडनं काय माझं सगळं होईल सरळ, असं काय नाही. भगवान श्रीकृष्णाचा धावा करायला त्यांनी सुरुवात केली, विष्णूचा धावा करायला सुरुवात केली. मला आहेत ना आता वाचवायू घेऊन निघाला खांद्यावरनं, मला सगळा महालच्या महाल घेऊन निघाला. गवळ्याचं पोर बनून रस्त्यात आलेत भगवान आणि म्हणलेत अरे हे काय करायलास रावण, कुठं चाललास? तर म्हणते मी निघालोय, हा महाल सोन्याचा, ही पार्वती माता माझ्या खांद्यावर दिली. कुणी दिली?
तर भगवान शंकराने मला भेट दिली. आणि कुठलं रे अरे भगवान शंकराने तुला फसवलं. खरी पार्वती माता आहे ना ती आहे पाताळात. ही त्यांची दाशी तुला दिली आहे शंकराने. तुला माहित नाही वाटतंय, बघितलं नाही त्यांच्याकडे ढुंकून तरी बघ. त्यांनी खरंच खांद्यावरून खाली उतरली. म्हातारेसारखी विद्रूप अवस्थेत असलेली एक बाई त्यांच्या खांद्यावर होती. म्हटलं ही कोणी घेऊन आलोय. मी म्हटलं जा तिकडे, म्हटलं तुला मी नेणार नाही. पार्वती मातेला तिथंच टाकलं आणि रावण निघून गेला. पार्वती मातेची सुटका झाली. मुद्दा हा आहे काय म्हणा, भोळसटपणामध्ये भावनाशीलतेमध्ये आपण वचनं कोणाकोणाला काय देतोय. भगवान शंकरांना परवडलं, आपल्याला परवडत नाही. तुम्ही म्हणाला होता असं करतो तसं करतो, कुणालाही अशी भोळसटपणानं वचनाने शपथा देत बसू नये. मी आहे तुमच्या पाठीशी. आणि देव काय करतोय मग? देवाचं महात्म्यच आपण कमी करतोय. मी आहे ना, का घाबरतो? हे चुकीचं बोलणं आहे आपलं. कधी असं बोलू नये. मी आहे ना तुमच्या पाठीशी. सांत्वन म्हणून म्हणावं, आपल्या पाठीशी देव आहे, घाबरू नका असं बोलावं. पण आपण म्हणताना काय म्हणतोय, मी एवढा वाघ खमक्या पाठीशी असताना कशाला घाबरताय? मी आहे ना, काय लागली तर मदत माझ्याकडे या. अरे हा जो ज्याच्या इतराच्या मत्तीवर जो जगला आहे, तो दुसऱ्याला काय मदत करणार आहे सांगा बघू. सगळं भगवंताचं आहे. आणि म्हणून विचार इथं करणं फार गरजेचं आहे. दक्षानं शंकरांना आहुती द्यायचं बंद करून टाकलं. मगाचा यज्ञ आपण बघायला लागलो होतो. त्या यज्ञामधले ज्या आहुती द्यायच्या असतात सगळ्या देवांना दिल्या. सतीला हे पसंत पडलं नाही. सतीनं अग्निप्रवेश केला आणि त्यानं वर्णन केलं, शिव स्वैराचार्य आहे, गुणरहित आहे, तो असाच दिगंबर फिरतो, अमंगळ आहे, घाणेरडं वागतो, कपडे अंगावर घालत नाही, असं दक्षानं त्यांची प्रचार करायला सुरुवात केली. आणि ही घटना नारदांनी बरोबर शंकरांच्या ठिकाणी पोहोचवली. काय? सती जाऊ नको म्हणत होती तरी सती त्या यज्ञाला गेली. वास्तविक जाऊ नको म्हणून भगवान शंकरांनी सांगितलं होतं. नारद म्हणले सतीचा घोर अपमान दक्षाने केला म्हणून सतीने अग्निप्रवेश केला. आणि ही बातमी सांगितल्यावर शंकरांना प्रचंड राग आला. त्यांनी लगेच आपल्या जटा आपटली आणि त्यातून एक संहार मोठा वीर पुरुष जन्माला आला. त्याला वीरभद्र म्हणतात. तो वीरभद्र जन्माला आला. असा मोठा म्हणजे अगदी आकाशाला टेकणारी त्याची उंची एवढा, त्याच्याकडे सगळी आयुध सगळी शस्त्रास्त्र होती. असे त्या जटेतून तो निर्माण झाला. भगवान शंकराने आज्ञा केली, चल उठ आता आणि त्या दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करून टाक, कारण माझ्या पत्नीचा अपमान त्याने केलेला आहे. म्हणून सगळेजण उठले आणि दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस झाला. फार मोठी कथा आहे. आपल्याला जास्त जर त्याच्याबद्दलची जिज्ञासा असेल ना तर शिवलीलामृतामधला कुठला तरी एक अध्याय आहे. त्या अध्यायामध्ये दक्षाच्या यज्ञाचा कसा विध्वंस केला याचं वर्णन पूर्ण विस्तारानं आहे. ते तिथं तुम्ही पहा. म्हणून दक्षाच्या यज्ञाचा नाश झाला, त्याचं शिर छाटलं गेलं. त्या ठिकाणी बकऱ्याचं शिर जसा शाप होता त्याप्रमाणे झालं. शेवटी दक्षानं सगळ्या देवदेवतांनी दक्षाला सांगितलं, तुझी चूक झालेली आहे, भगवान शंकरांची क्षमा माग. सगळ्यांनी जय जयकार केला. हर हर महादेव. आपणही म्हणा हर हर महादेव. हे हर हर महादेव का? सगळ्या देवतांनी घोष केलेला आहे की भगवान शंकर किती महान होते की त्यांनी अपमान सहन केला. पण अपमान सहन करायची सुद्धा एक पातळी असते हे त्यांनी दाखवून दिलं. आपल्या पत्नीचा जेव्हा अपमान झाला तेव्हा मात्र ते उठून बसले. स्वतःचा अपमान त्यांनी पचवला पण आपल्या पत्नीचा अपमान त्यांनी पचवलेला नाही. आणि म्हणूनच दक्षाच्या यज्ञाचा विध्वंसाला पुढे येणार आहे. आता ध्रुव बाळाची कथा यायला लागलेली आहे. ध्रुव बाळाचा जन्म म्हणजे फार श्रेष्ठ दर्जाचा एक भक्त, जगाला ज्यानं आदर्श भक्तीचा निर्माण केला असा आहे ध्रुव बाळ आहे. हा ध्रुव बाळ म्हणजे बघा, आता मागचं जरासाने आठवा. मनूला 2 पुत्र होते, एक प्रियवत आणि दुसरा उत्तानपाद. काल ऐकलं असलं आणि लक्षात असलं तर बरं आहे. म्हणून म्हणलं होतं रात्री झोपताना दिवसभराचं जरासं चिंतन करा. आज कथेमध्ये मी काय काय ऐकलं, म्हणून मी काय म्हटलं लक्षात राहण्यासाठी काय करा म्हणून उपाय सांगितला होता. घरातल्या एका माणसाला ही कथा सांगा. आता ऐकणारी घरात असतील तर हे काय लावलं, आमची टीव्हीची मालिका आहे, तुमची कथा जरा बंद करा म्हणतील घरातली. अशी लोक घरामध्ये असतात, असू शकतात, तो भाग वेगळा. पण तरी सुद्धा लक्षात राहण्याचं एक चांगलं मौल्यवान उपाय, रामबाण उपाय कोणता असेल, दुसऱ्याला सांगणं. आपल्याला काय पण लक्षात ठेवायचं असलं ना, काय करायचं उपाय, दुसऱ्याला सांगायचं. मला एक अभंग आठवायचा आहे, समजा पाठ केलाय मी पण लक्षात राहत नाही, मग काय करायचं, दुसऱ्याला म्हणायचं तुम्हाला एक अभंग सांगतो इकडे या. कसा आहे, असा आहे बघा, असा आहे, पहिली ओळ अशी आहे, दुसरी ओळ अशी आहे, लगेच लक्षात राहतो. मग त्यांना लक्षात राहिना नाही राहिना, आपण कुणासाठी केला, स्वतःसाठी. आणि त्यांना जर खरंच लक्षात राहिला तर पुण्य मिळालं.
ते म्हणणार बरं झालं तुमच्यामुळे मला अभंगपाठ झाला, असंही होतं. दुसऱ्याला सांगावं, आपण म्हणते सांगायला नको, उगाच दुसरी शहाणी होती. किती वाईट वर्तन असते बघा आपलं, हं? दुसऱ्याला सांगायचं नाही. ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, सगळ्यांना सांगावं. ऐकलं नाही म्हणून काही विचार करायचा नाही. ऐकत नाही त्याच्या प्रारब्धाचा दोष आहे, बाकी काही नाही. सांगणं हे माझं कर्तव्य आहे, नाही तर त्याच्यात माझ्यात फरक काय राहिला, मग काहीच उपयोग नाही. ज्ञान साठलं की त्याचं डबकं बनतं, आणि जे सोडलं तर नदीसारखं जीवन म्हणून वाहत राहतं. इतर जगाला त्याचा उपयोग होतो. म्हणून ज्ञान सांगावंच, द्यावंच. म्हणून ज्ञान दिल्यामुळं वाढतं. म्हणजे आपणाशी ठावे ते इतराशी सांगावे, आणि सगळ्यांना शाने करून सोडावे सकळ जन. दासबोधामध्ये उभे आहे, शानं करून सोडावं जगाला. जग काही शिकत नाही, आता त्याचा दोष, त्याच्या बुद्धिमांद्य आहे, त्याच्यात काहीतरी आणखीन बुद्धीतले दोष आहेत, म्हणून त्याला ऐकलं नसेल, त्याला कळलं नसेल, त्याला ऐकायचं नसेल, हा भाग त्याचा आहे. आपण विचार करताना मात्र कोणता करायचा, की आपण आपल्याला जे माहिती आहे ते सांगावं. मनुचे 2 पुत्र आहेत, कोण? प्रियव्रत आणि उत्तानपाद. आता प्रियव्रताची कथा नाही पहिल्यांदा, कारण उत्तानपादाचा बाळ आहे ध्रुव बाळ. उत्तानपादाचा मुलगा जो आहे ध्रुव बाळ. उत्तानपादाच्या 2 बायका काल मी सांगितल्या होत्या, सुरुची आणि सुनीती. सुरुची शब्दातच म्हणजे वासना. सुरुची आपण काल बघितलं, सुरुची म्हणजे वासना, रसस्वाद, सर्वांना आवडतंय असं विषय सगळे म्हणजे सुरुची. आणि सुनीती म्हणजे नीतीने वागायला जिला आवडतं. मग बऱ्याच लोकांना नीती आवडतच नाही ना, म्हणून ती नावडती होती. उत्तानपादाची नावडती बायको कोण? सुनीती. कसं नाव पण ठेवलंय बघा. नीती कुणाला आवडते? नीतीने म्हणजे चांगलं वागायला, खरं बोलायला, दुसऱ्याला मदत करायला आवडत नाही. दुसऱ्याचं काहीतरी वाटोळं करायला सांगा, निंदा करायला सांगा, सगळ्यांना आवडते, बऱ्याच जणांना. पण म्हणून म्हणलेलं आहे, सुनीती म्हणजे की जी चांगली आहे, पण खरंच मात्र ती नावडती आहे उत्तानपादाची. कारण चांगली गोष्ट जगाला आवडत नाही, वाईट तेवढं आवडतं. सुरुची आवडते. आवडती पत्नी कोण होती? सुरुची. खायला चांगलं आवडतं, खाण्यामध्ये रुची आहे, कपडे घालण्यामध्ये रुची आहे, दागिने घालण्यामध्ये रुची आहे, सगळ्यात रुची असते, गंमतशीर गोष्टी असतात. आता हे सुरुची आहे म्हणून वासना म्हटलेला आहे त्याला. आणि सुरुची म्हणजे विषयात फसलेला जीव. म्हणून ईश्वर त्याला ज्ञान, त्याला ईश्वर ज्ञान देत नाहीत. सुरुचीची वृत्ती ज्यांची आहे अशांना ज्ञान प्राप्त होत नाही. जे सुनीतीनं वागतात त्यांना ज्ञान प्राप्त होतंय. म्हणून इंद्रिय विषय यांच्या संयोगानं आपल्याला क्षणिक सुख मिळतं, त्यामध्ये आपण इंटरेस्ट घेऊ नये. इंटरेस्ट घेणं म्हणजे सुरुची, आणि धर्मानं वागणं म्हणजे सुनीती. म्हणून सदाचारानं वागायला सुनीती शिकवते. स्वादिष्ट अन्नाची आपल्याला खूप आसक्ती असते, म्हणून आपल्याला भोजन चांगलं आवडायला लागलं ना, भोजनामध्ये ज्याला रुची आहे त्याला भजन आवडत नाही. ज्याला भोजनाकडे रुची गेली ज्याची ना, ज्याचा रस विषय गेला त्यालाच भजन आवडणार आहे. जीभ फार श्रेष्ठ काम आहे. 1 इंद्रिय 2 काम. असं कुठलं इंद्रिय आहे का बघा? कान 1 इंद्रिय आहे. काम कुठलं करते? ऐकायचं. काय चाकण्याचं काम करते? नाही. ह्याच्यात आमटी होता, वासुदी होता, ते म्हणणार नाही, मला काय माहित नाही म्हणणार. कशाला होता असा, मला काय चव कळत नाही म्हणणार. डोळे इंद्रियच आहेत, बघ 2 आहेत, कान पण 2 आहेत. काम किती दिले? 1च. डोळे 2, काम 1. कान 2, ऐकायचं काम 1. जीभ 1, काम 2. भयंकर स्थिती आहे. जिथं खरंच संवेदनाशीलता आहे असं ती इंद्रिय आहे. ज्यांनी जीभ ताब्यात ठेवली ना त्यानं जग जिंकलं म्हणून समजायचं. जीभ 2 टप्प्यात नियंत्रित करता येते. एक म्हणजे खाण्याच्या बाबतीमध्ये आणि दुसरी बोलण्याच्या बाबतीमध्ये. जीभ दुसरी गोष्ट आहे की जीभ निंदा करते, त्या जिभेला आवरली पाहिजे. जीभ नको ते खायला मागते, त्या जिभेला आवरलं पाहिजे आपण, कारण ते इंद्रिय आहे, त्याचा स्वाभाविक स्वभाव आहे तो. त्याला म्हणते ते मला काय पण त्यातलं आवडते ते आपण द्यायला लागलो. तर इंद्रिय जे जे म्हणती, माऊली बोलतात बघा, इंद्रिय जे जे म्हणती ते तेच गा पुरुष करते. तरलेची ना तरती विषय सिंधू. विषयाचा सागर पार करून जायचं असेल तर सगळ्या इंद्रियांना ताब्यात ठेवायला शिका, अन्यथा अवघड आहे. हे सांगणं चालू आहे. म्हणून हा ध्रुव जो पोटाला कोणाच्या जन्माला आला? सुनीतीच्या नावडती होती, पण हा ध्रुव बा तिथं आहे. जेव्हा एक दिवशी उत्तानपादाच्या
जागे मांडीवरती हा सुरुचीचा एक पुत्र बसलेला आहे आणि दुसरा पुत्र म्हणजे ध्रुव, तोही म्हणतो मला तुमच्या मांडीवर बाबा बसायचा आहे, मला मांडीवर घ्या, मांडीवर घ्या. ती सुरुची म्हणली चल चालता हो, तुझा काय अधिकार आहे का, तू नावडत्या राणीचा मुलगा आहेस, दासीचा मुलगा आहे, चल चालता हो, तुला तो अधिकार नाही. माझाच मुलगा मांडीवर बसेल, माझाच मुलगा राज्यावर बसेल, चालता हो. ध्रुव एवढा लहान 5 वर्षाचा, पण त्याला अपमान वाटला. आईकडे रडत गेला, मला बाबाने हाकलून लावलं, माझ्या सावत्र आईनं मला हकललं म्हणून रडत गेला. आई म्हणली रडू नकोस, तुला चांगलंच सगळं प्राप्त व्हायचं असेल तर या जगामधली माणसं तुला काय जग चांगलं देणार नाही. जगामध्ये चांगलंच नाही, जग तुला चांगलं कसं देईल सांग बघू. जगामध्ये सगळे विकार आहेत आणि या विकारातलंच काहीतरी तुला मिळणार आहे. मग कुणाकडे मागू, तुला देणारा एकच दाता आहे भगवान विष्णू. त्या भगवान विष्णूची तू प्रार्थना कर, त्याच्यासाठी तप कर, त्याचं नाम सतत घेत राहा, तेच तुला जे तू मागशील ते तुला मिळेल. तुला उच्च पद पाहिजे ना, मांडीवर बसायला पाहिजे, मांडीवच का तर जगातलं उच्च दे असं ब्रह्मांडातलं मोठं पद तुला ते प्राप्त करून देतील. आणि म्हणून सुनीतीनं सांगितलं आपल्या बाळाला की तू जा. म्हणून जी माता असते ना ती सुनीतीच असली पाहिजे. सुनीती नसेल ना तर मुलं बिघडतात, याचं कारण ते आहे. संस्कृतमध्ये एक फार सुंदर सुभाषित आहे बघा, दुःशिलो मात्र दोषेन पितृदोषेन मूर्खता कामप्रण्येय वंश दोषेन आत्मदोषात दरिद्रता. काय वर्णन केलेलं आहे बघा, दुःशला म्हणजे जिचा शील चांगलं नाही अशी माता वाईट मुलांना जन्म देते, पितृदोषामुळेच मुलं मूर्ख जन्माला येतात. सुभाषित आहे बरं का. आणि वंशाचा दोष असेल तर त्या वंश दोषामध्ये दारिद्र्यता प्राप्त होते. किती वर्णन त्या श्लोकामध्ये केलेलं आहे बघा. 5 वर्षाचा हा ध्रुव बाळ आहे, मातेच्या ह्या बीजामुळं श्रेष्ठ दर्जाचा ठरला, वनात गेला, तपस्याला बसला, अन्न पाण्याचा त्याग केला आणि एवढ्या तपस्येनं सहज नारद आले होते. आता नारद सहज कधी येत नाहीत, आले ते त्यालाच भेटायला आलेले होते. नारदांची भेट सारी नारदांना बघितल्याबरोबरच आपली आई भेटल्यासारखं त्यांना वाटलं. कित्येक दिवस आईला सोडून हा बाळ बाहेर राहत होता वनामध्ये, पण नारदांना बघितल्यावर वाटलं आई आली. खरंच आहे, सद्गुरू भेटल्यानंतर आई भेटल्याचाच आनंद होतो. सद्गुरूकडे बघताना आईच्याच दृष्टीनंच बघायला पाहिजे, बाळाच्या दृष्टीनं सद्गुरूकडे बघावं, म्हणजे सद्गुरू सुद्धा आपल्याला आईची दृष्टी प्राप्त करून देतात. सद्गुरू ही माता आहे, ही जी माता आपली रोजची माता आहे ना, ही जन्म देते आणि सद्गुरू माता आपलं जन्म मरण्याचं दुःख घालवते. पुढे जन्माला येऊ नये अशी व्यवस्था सद्गुरू माता करते. मग आपल्या मातेपेक्षा सद्गुरू माता श्रेष्ठ आहे की नाही? आहेच. जी स्तनपान देते आणि मला वाढवते, पण पुन्हा स्तनपान करायला लागू नये अशी व्यवस्था माझा सद्गुरू करत असतो, म्हणून ती श्रेष्ठ दर्जाची माता आहे. सद्गुरूला मातेप्रमाणेच बघितलं पाहिजे, म्हणून सद्गुरू ही श्रेष्ठ दर्जाची माता आहे. नारदांना बघितल्याबरोबरच त्याला आईची आठवण झाली आणि आईच्या दृष्टीनंच बाळाच्या दृष्टीनं नारदांच्याकडे बघितलं. नारदांनी परीक्षा घेतली, म्हणली अरे बाळ छोटा तू कशाला आलास? नाही म्हणले, मला आढळ पदाची प्राप्ती करून घ्यायची आहे, मला आनंद प्राप्त करून घ्यायचा, मी तपस्या करणार आहे. अरे तू छोटा आहेस, लहान आहेस, घरी जा, तुझे खेळायचं बागडायचं तुझे वय, तू आई वडिलांच्याकडे जा. नाही म्हणलं, मी निश्चय आहे केलेला आहे. म्हणून म्हणतात बघा, ध्रुवासारखा दृढ निश्चय. निश्चय कुणासारखा असावा? निश्चय असावा तर ध्रुवासारखा. प्रतिज्ञा कुणासारखी, शपथ कुणासारखी घ्यावी? भीष्मासारखी. हे ठरलेलं आहे सगळं, पूर्वीच्या म्हणून म्हणी पडलेल्या आहेत. दृढ निश्चय ध्रुवासारखा. निश्चयानं ध्रुवान निश्चय केलेला होता आणि निश्चय झाल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. माऊलींची ओळीच आहे बघा, बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण. बुद्धीचा निश्चय झाल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. आमची बुद्धीसारखी डळमळते. म्हणून नारदाने शेवटी त्याची परीक्षा घेतली, पास झाला आणि नारदाने सांगितलं मानस पूजा कर, भगवान विष्णूची मानस पूजा कर. आणि मानस पूजाला सुरुवात केली. मानस पूजा श्रेष्ठ दर्जाची आहे. काल आपण मानस पूजेचा एक विधी पाहिलेला होता बरं काय. पायापासून सुरुवात करायची, डोळे मिटायचं, सगळी पूजा करत जायची, भगवंताची, गुरूंची, आपल्या श्रेष्ठ देवतेची पूजा करायला जायची. मनानं सगळं साहित्य आणायचं, आसन असं रत्न जडित आसन आणायचं
सगळ्या गोष्टी, त्या पात्र सुद्धा आहेत ना सगळी जी, ज्यामध्ये पाय पुजले जातात, सोन्याचं पात्र, चांदीचं पात्र, सगळे धूप बीप श्रेष्ठ दर्जाचे आणायचे आणि भगवंताचं पूजन करायला मानसपूजा सांगितलेली आहे. म्हणून ध्यान करण्यापूर्वी मानसपूजा करावी. म्हणजे जसं ध्यानामुळं आपली मनाची शुद्धी होते, स्नानानं जशी शरीराची शुद्धी होते, दानानं धनाची शुद्धी होते, तशी ध्यानानं मनाची शुद्धी होते. कशाकशानं कशाची शुद्धी होते? स्नानानं शरीराची शुद्धी होते, दान केल्यामुळं धनाची शुद्धी होते म्हणजे पैशाची शुद्धी होते, आणि ध्यान केल्यामुळं भगवंताचं मनाची शुद्धी होते. मग आपलं जर शरीर, आपलं मन आणि आपला पैसा जर शुद्ध व्हावा वाटत असेल तर ही स्नानं आपली केलीच पाहिजेत आपण. म्हणून नेहमी काय केलं पाहिजे? स्नान केलं पाहिजे, दान केलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे. 3 गोष्टी आपण करायला लागलो. म्हणून मुखामध्ये नाम, डोळ्यामध्ये मूर्ती आणि कानानं ऐकणं देवाचं नाव. राम कृष्ण हरी, विठ्ठल समोर आहे, विष्णू समोर आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. बोलणं चालू आहे जिभेनं, ऐकणं चालू आहे कानानं, आणि ध्यानात तरी त्यांची मूर्ती आहे. 3 गोष्टी एकाच वेळी चालू आहेत बरं काय. एक काय काय करायला लागलंय? जिभेचं काम, कानाचं काम आणि डोळ्यानं पाहणं, कदाचित डोळे मिटून पाहणं. 3 कामं एकाच वेळी लागतील. नामात असं करता येते काय बघायचं. नामाला बसलो आपण ना, माळ वगैरे बाजूला ठेवायची. कोण माळ घेऊन करत असाल तो भाग वेगळा आहे, काही ना माळांवर तंद्री लागत असेल तर असू दे, पण तरी सुद्धा नाम घेताना माळ जरा बाजूला ठेवायची आणि माळ न घेता नामाला बसायचं. कारण माळ आठवते ना, नाम कमी आठवते. माळ धरली ना, माळेची आठवण राहते. मीरू म्हणे अजून कुठं आला नाही, अजून कुठे 108 मन झाली नाहीत, असं लक्ष असते. देवाकडे लक्षच नाही, नामाकडे लक्ष नाही. म्हणून माळ कमी ठेवायची. जेवढ्या उपाध्या कमी तेवढं उपाधिरहित आपण होतोय, तेवढं निरुपाधिक देवाचं आपलं चिंतन होतंय. म्हणून उपाध्या कमी करायच्या. माळ ही उपाधी आहे, थोडीशी बाजूला ठेवायची आणि नामाला सुरुवात करायची. नाम घेता घेता शांत वृत्ती व्हायला लागते. म्हणून या 3 गोष्टी सांगितलेल्या आहे. नारदाने लगेच त्याच्या कानामध्ये मंत्र सांगितला, तो श्रेष्ठ दर्जाचा मंत्र आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्र ध्रुव बाळाला नारदाने दिला. नारदाने त्याचं गुरुत्व पत्करलं, शिष्यत्व बहाल केलं आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र त्यांच्यापर्यंत देऊन टाकला. म्हणजे या मंत्राची केवढी मोठी श्रेष्ठता आहे बघा. आपणही जमत असेल तर मंत्र म्हणायला हरकत नाही. रोज 108 वेळा तरी, आत्ता तरी त्याची विधीच आहे. 7 दिवस जेव्हा भागवत सप्ताह चालू असतो त्यावेळी रोज 108 म्हणी किंवा 108 वेळा ओम नमो भगवते म्हणावाच. काल आपण बोललोय त्याच्याबद्दल. ओम नमो भगवते वासुदेवाय, त्याबद्दल आपला रोजची आहे तो उपवास, रोजच्या बाहेर कुठं न जाणं, शुद्ध आचरण, त्या काळात ब्रह्मचर्याचं पालन करणं, या सगळ्या शुद्ध आहार घेणं, शुद्ध वाणीनं बोलणं, एवढं 7 दिवस पाळलं तर भगवताचं बरंच मोठं श्रेय आपल्याला प्राप्त होऊ शकतं. म्हणून मौलीने दिला मंत्र दिला, ओम नमो भगवते वासुदेवाय. खूप दिवस झाले त्या मंत्राचं अनुष्ठान झालं आणि खरंच भगवान आलेत, विष्णू दर्शन दिलं. शंखाचा स्पर्श, भगवान विष्णूच्या हातात शंख आहे, शंखाचा स्पर्श गालाला झाला. झाल्याबरोबर त्यांना जे प्राप्त व्हायचं आहे ते लगेच प्राप्त झालं. वर मागितला, वर म्हटले माग, तर ते म्हणले काय मागू, मला काय कळत नाही. मग काय कळत नाही तर आढळ स्थान मला द्या. म्हणून आकाशात सुद्धा आताही ध्रुव तारा दिसतो बघा पहाटेच्या वेळी, तो ध्रुव आहे. तो ध्रुव तारा आजही आपल्याला दर्शन देतो. ध्रुवाला एवढं मोठं स्थान दिलं. आपण मागू नये, भगवंत बरोबर देत असतो. भगवंताकडे मागितलं की चूक होते बरं का. कारण भगवंत जर जास्त देणार असेल तर, आणि आम्ही कमीच मागितलं तर बघा किती धोका आहे. म्हणून कधी मागायचं नाही. तुला जे आवडेल, माझी जी पात्रता आहे ना मला दे, तू माझ्या लायकीचं मला दे. काय मागायचं मला, मी मागणार नाही, कारण मी अगदी पामर आहे, लेकरू आहे, मला सुचत नाही. मग काय देऊ, तुला आवडेल ते. तू आई आहेस, बाळाचं सगळं मनोगत तुला कळते ना अंतरंग. मला काय आवडतंय, माझी लायकी काय आहे, त्या लायकीप्रमाणे मला दे, असं भगवंताला म्हणावं. ध्रुव बाळानं तसंच मागितलं आणि ही ध्रुवानं स्तुती केलेली आहे. फार सुंदर श्लोक आहे बघा. यो अंत प्रविशम मम वाचा मिमाम प्रसूता संजीवयस्तेखिल अखिल शक्तीधर स्वधम माम अन्यांच हस्त चरण श्रवण त्वगादीन प्राणान नमो भगवते पुरुषाय तुभ्यम.
फार श्रेष्ठ दर्जाचा श्लोक आहे बघा. काय म्हणतो आहे बघा, प्रभू आपण सर्व शक्तिमान आहात, आपण माझ्या अंतःकरणात प्रवेश करून आपल्या तेजाने माझ्या या सुप्त वाणीला जागृत केलेत. माझी वाणी झोपलेली होती, तुम्ही या आणि माझ्या वाणीत बसा, माझ्या जिभेवर तुम्ही या. म्हणजे जिभेतून वाईट काय जाणार नाही. भगवंताचं नामस्मरण आहे. जे हात पाय कान त्वचा इत्यादी इंद्रिय जी दिलेत त्यांना तुम्ही चेतना द्या. ही सगळी माझी इंद्रिय तेच काम करू देत, दुसरं काही करू नयेत अशी प्रेरणा तुम्ही द्या. तुम्ही सर्व शक्तिमान आहात असं स्तुती करायला लागलाय ध्रुव बाळ विष्णूंची. त्यावेळी किती प्रसन्न झाले असतील बघा. काय मागताना सुद्धा काय मागतो, माझी वाचा शुद्ध करा, माझी इंद्रिय शुद्ध करा, माझ्या इंद्रियांना काम द्या. तुकोबाना म्हणून अभंग सुचला असेल बा, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, आणि मनात येते धाव घेई राही विठोबाचे पायी, तुका म्हणे जीवा नको सोडू रे केशवा. सगळ्या इंद्रियांना तुकोबाने काम सांगितलं. ध्रुवबा तेच मागतो, माझ्या इंद्रियात तुम्ही येऊन बसा, माझी इंद्रिय पवित्र होऊ देत, या पवित्र इंद्रियांनी पवित्र कार्य माय भक्ती होऊ दे. म्हणून अहंकार आपला नष्ट करण्यासाठी भगवंताला शरण झालं गेलं पाहिजे, आपण नम्र झालं पाहिजे, आपण केलेलं पुण्य विसरावं, पाप विसरू नये. मात्र काय सांगतात बघा, भागवत आपल्याला सांगतंय, पुण्य कधीच लक्षात ठेवायचं नाही, पाप मात्र कधी विसरायचं नाही. ह्यामुळेच प्रगती होऊ शकते, अन्यथा नाही. आपण पुण्य तेवढं झोकात सांगतो. मंदिरात गेलो होतो, 501 ची देणगी दिली, अहो तिथं सप्ताह असतो, कसे चालायचे सप्ते, काहीतरी आपण द्यावं लागते ना, म्हणजे जणू काय ह्याच्या पैशावर सप्ते चालतात. अशा आविर्भावात हे पुण्य बोलून दाखवतो. जातानाच पुण्य संपून जातं, दिलेल्याचं पुण्य घरापर्यंत सुद्धा नीट नाही, संपूनच जातं. असलं पुण्य काय उपयोगाचं नाही. म्हणून ही पुण्य प्राप्तीसाठी ययातीची सुद्धा गोष्ट मोठी आहे. ययातीने एवढे यज्ञ केले, आता 100वा यज्ञ झाला तर आता इंद्रिय बनणार. सगळे देवदेवता ब्रह्मदेवांच्याकडं सगळ्यांच्याकडे विष्णूकडे गेले, अहो ययातीला थांबवा, तो आमचं राज्य स्वर्गाचं घेणार आहे, त्याला थांबवा. म्हणून त्यांच्याकडे गेले आणि गेले सांगितले ययातीला थांबवायला. आता ययातीला थांबवायचा कसा, तर त्याला बोलवा स्वर्गामध्ये. येऊन गादीवर बसला इंद्राच्या. इंद्रानं स्तुती करायला सुरुवात केली. आणि काय तुम्ही किती पुण्य केली, तो ययातीला म्हणाला, कुठली कुठली पुण्य केली जरा सांगा ना. मग ययातीने सांगायचं चालू केलं, मी कुठं विहिरी बांधल्या, मोठमोठी देवालय बांधली, मठ बांधलं, आणखीन काय काय केलं, कोणाकोणाला दान धर्म केला, गरीब लोकांना केवढं केवढं धन वाटप केलं. सगळं जसं सांगायला लागला, सगळं पुण्य नष्ट झालं, स्वर्गातून खाली आला. इंद्रानं कशी चाल केली बघा, हे भगवान विष्णूने त्यांना शिकवलं होतं. तुझं राज्य स्वर्गाचं वाचवायचं असेल, ययाती राज्य घेणार आहेस ना, एकदा त्याला पुण्याचा उच्चार करायला सांग. पुण्य बोलला की संपलं पुण्य. जे पुण्य केलं ते बोलून दाखवलं की संपतं. आपण सावधान राहायला पाहिजे का नाही. उलट जमलं ना तर पाप बोलून दाखवा. पण पाप कोण बोलून दाखवते हो कधी. कोण म्हणते मी लहानपणी लय चोऱ्या करत होतो, ह्यांचं चोरलं त्यांचं चोरलं, मी इतकं लबाड बोललो, मी वाईट वागलो, काही कोण कुणाला सांगत नाही. पण सांगण्यामुळं होते काय, कमीत कमी देवाला तरी सांगावं, मी आज एवढी एवढी पाप केलेली आहेत. सांगण्यामुळं पाप नष्ट होतं आणि सांगण्यामुळं पुण्य पण नष्ट होतं. म्हणून काय सांगावं, पुण्य सांगू नये, पाप सांगावं, नष्ट होते म्हणून. आणि त्यासाठी विचार करणं फार गरजेचं आहे. हा विचार थोडाच अजून पुढे चालू करणार आहे. आता आपण 4था स्कंद संपवलेला आहे, 5व्या स्कंदाला सुरू करणार आहोत. आत्ता ब्रेक नंतर आपण भेटणार आहोत. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.